ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. श्री तुकारामा श्री तुकाराम. प्रिय श्रीरामा श्री तुकाराम. असुर विरामा श्री तुकाराम. स्वानंद रामा श्री तुकाराम. चैतन्य भूषणा श्री तुकाराम. पाषांडदूषणा श्री तुकाराम. कथामृत अशना श्री तुकाराम. मोहशत्रु शासना श्री तुकाराम. वक्ता महावाणी श्री तुकाराम. बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम. अमृत संजीवनी श्री तुकाराम. वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम. ज्ञानी अमरेंद्रा श्री तुकाराम. ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम. बोधामृत चंद्रा श्री तुकाराम. तू परम सुभद्रा श्री तुकाराम. प्राणेंद्रिय दमना श्री तुकाराम. तनु सहित स्वगमना श्री तुकाराम. हरिश्रीचा सुमना श्री तुकाराम. जिजाई रमणा श्री तुकाराम. तू तारक लोका श्री तुकाराम. महानामधारका श्री तुकाराम. नारायण जनका श्री तुकाराम. त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम. जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम. चित प्रकाश सूर्या श्री तुकाराम. परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम. श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम. जगद्गुरु भूपा श्री तुकाराम. वेष्टित अमुपा श्री तुकाराम. माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम. मायातम दीपा श्री तुकाराम. अगोचर लक्षी श्री तुकाराम. जगतव कुक्षी श्री तुकाराम. सर्वांतर साक्षी श्री तुकाराम. दैवगुण पक्षी श्री तुकाराम. कुमति नर गंजन श्री तुकाराम. प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम. भव भय भंजन श्री तुकाराम. निवासी निरंजन श्री तुकाराम. तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम. अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम. सर्व कला संज्ञा श्री तुकाराम. जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम. द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम. भुवन भैराज्ञा श्री तुकाराम. त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम. उद्धरता आज्ञा श्री तुकाराम. षड्रिपु संहरित्या श्री तुकाराम. माया नदी तरत्या श्री तुकाराम. तापत्रय हरत्या श्री तुकाराम. मनोजय करत्या श्री तुकाराम. महायोग मंडना श्री तुकाराम. करुपाप खंडना श्री तुकाराम. कलिकाल दंडना श्री तुकाराम. गुण असुर कंडना श्री तुकाराम. तू सुख सागर श्री तुकाराम. महाप्रेम आगर श्री तुकाराम. ब्रह्मतनु नागर श्री तुकाराम. अद्भुत सौदागर श्री तुकाराम. चिन्मय सुखवासी श्री तुकाराम. देहु क्षेत्र निवासी रत साम्य सुखासी श्री तुकाराम. तू तारक लोकासी श्री तुकाराम. हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम. वंद्य महा अमरा श्री तुकाराम. कनकाई कुमरा श्री तुकाराम. सुखदानी पामरा श्री तुकाराम. अक्षय तनु गात्रा श्री तुकाराम. तू परम पवित्रा श्री तुकाराम. महासत्पात्रा श्री तुकाराम. बोलो बा पुत्रा श्री तुकाराम. प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम. कुळसागर इंदू श्री तुकाराम. कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू तुकाराम.
उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत् कांचन श्री तुकाराम करता मूळ श्री सिंचन तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम दृढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणि कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ अगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा तुकाराम मूर्तिमंत धर्मा तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा तुकाराम तू विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगपद्मा तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम विनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळासी करे सागरी तारी येली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तू कयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानयी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली श्री ज्ञानोबा यांच्या पावन अशा संजीवन समाधीच्या सान्निध्यामध्ये
पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या परम पावन तटावरती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आणि वेदांत सत्संग समिती या उभय समितींच्या द्वारा आयोजित परमपूजनीय नित्यस्मरणीय वंदनीय सर्व साधकांचे हृदय सम्राट गुरुवर्य बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि त्यांच्या नेतृत्वाने आपण सर्व साधक मुमुक्षु जीवनमुक्त सर्वच वैष्णव मंडळी या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेला आदर्शवत मानून आपण आपल्या जीवनातील काही साध्य प्राप्त करून घेण्यासाठी चिंतनाला प्रवृत्त झालेलो आहोत. आपल्याला प्राप्त झालेला जो अभंग आहे या अभंगाची भूमिका पाहिली तर काल गुरुवर्य बाबांनी जो उपदेशपर शेवटी एक अभंग आलेला होता त्याच संदर्भामध्ये हा पुढील अभंग आलेला आहे. अभंग क्रमांक 2371. अभंग क्रमांक 2371. घालून या मापी देवभक्त बैसले जपी तैसी होते सांड उलंडी निज निजांची मुरकुंडी अमुपी उखते आपण ओस आपण याते देव आता झाला उगवी संकोच वहिला अखंड नेले वेठी भार सत्या विणगाठी आडकिला झोपा त्रिता कलेवराचा खोपा गोदा तीरी आड करिते करविते द्वाड तुका म्हणे बळे उपदेशाचे तोंड काळे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ज्यांच्या ठिकाणी उपदेशाची योग्यता नाही असे लोक जर उपदेश करत असतील तर ते कशा प्रकाराने उपदेश करतात आणि सत्य असलेलं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाला ते संकुचित करतात. उलट संकुचित झालेला जो जीव आहे त्याला व्यापक अशा स्वरूपाला गवसणी घालण्यासाठी ज्या ज्ञानाचा बोध उपदेश करायला पाहिजे तो उपदेश न करता ते संकुचितपणामध्येच सर्वांना राहण्याचा अशा प्रकारचा उपदेश करतात. किंबहुना ते उपदेशास योग्य अशा प्रकारचे वक्ते अधिकारी नसतात. घालून या मापी देव भक्त बैसले जपी. भक्त देव मापी घालून या जपी बैसले. काही भक्त असतात आणि ते कसे असतात तर देवाला मापामध्ये घालतात. म्हणजे देव हा संकुचित आहे, देव हा काही कालापुरता मर्यादित आहे, त्याचा अवतार झाला, आता तो देव राहिलेला नाही, तो निजधामाला निघून गेला किंवा तो फक्त क्षेत्रामध्ये त्या मूर्तीपुरता मर्यादित आहे अशा प्रकारे त्याला मानून मापामध्ये त्याला घालून जपी बैसले. ते जे भक्त आहेत ते त्याचा जप करतात, त्याचं चिंतन ध्यान करतात. पण त्याच्याविषयीचं जे ज्ञान आहे ते अपूर्ण ज्ञान आहे. म्हणजे तो सर्व व्यापक आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला अशा प्रकारचं त्याला पूर्णत्वाचं भगवंताच्या पूर्णत्वाचं ज्ञान नाही. आणि तैसी त्याने काय होतं, तैशी होते सांडवलंडी निज निजांची मुरकुंडी. तैशी म्हणजे तशा पद्धतीच्या त्या ज्ञानाने त्या उपदेशाने सांडवलंडी होते. सांडवलंडी म्हणजे सांडलवंड. सांडलवंड म्हणजे अवहेलना होते, त्या देवाचीच उपेक्षा होते. म्हणजे जो जसा आहे तसा न सांगता, तसा न समजून घेता, जसा नाही तसाच जर सांगू लागले तर त्याने काय होतं, देवाची अवहेलना होते, सांडलवंड होते. आणि निज निजांची मुरकुंडी म्हणजे सांडलवंड कशी होते तर निज निज म्हणजे आपापल्या, म्हणजे स्वतः उपदेश करणार आहे, उपदेश करणारे तसे जे काही लोक असतील आणि जे श्रवण करणारे श्रोते असतील त्या आपापल्या व्यापक स्वरूपाची काय होते मुरकुंडी. मुरकुंडी म्हणजे त्याला संकुचितपणा येतो. मुरकुंड म्हणजे घातली मुरकुंड असं एक तुकोबारांचं प्रमाण आहे. मुरकुंड घातली झालो शिरोमणी लंड. मग तिथे मुरकुंड म्हणजे काय, एखादा मनुष्य बसून 2 गुडघ्यामध्ये आपलं डोकं खुपसतो आणि बसतो तर त्याला म्हणतात मुरकुंड घालणे. मुरकुंड घालून बसला. तर तशी ते काय करतात, व्यापक असलेलं जे स्वरूप आहे ते देहापुरतं किंवा त्या परमात्म्याच्या विग्रहापुरतं मर्यादित समजतात, ते विशिष्ट कालापुरतं मर्यादित समजतात. आणि तसंच आपल्याही स्वरूपाला ते देहापुरतंच संकुचित ते समजतात. कारण जर परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला जाणून घेतलं तरच आपलं स्वरूप त्या स्वरूपाशी एकरूप आहे हे ज्ञान होईल. परंतु त्यांना परमात्म्याचंच यथार्थ ज्ञान नाही, अर्थातच निज स्वरूपाचं त्यांना यथार्थ ज्ञान नाही. दुसरा एक पाठभेद आहे नित्य निजांची मुरकुंडी. तिथे
नित्य असलेलं जे स्वरूप आहे त्या नित्य स्वरूपाची नित्य असलेल्या निज म्हणजे स्वरूप त्या नित्य असलेल्या स्वरूपाची ते मुरकुंड करतात, म्हणजे त्याला अनित्यत्वाने पाहतात. देहापुरताच मी आहे, देह जन्मला म्हणजे मी जन्मलो, आत्मा जन्मला, देह मेला म्हणजे मी मेलो, अशा प्रकाराने ते त्या नित्य असलेल्या स्वरूपाची मुरकुंड करतात, म्हणजे त्याला ते मर्यादित रूपात संकुचित रूपामध्ये पाहतात. अमुपी ओखते आपण ओस आपण याते. हे कसे करतात? अमुप असलेलं जे अमर्यादित स्वगत सजातीय विजातीय भेदरहित देशकाल वस्तू परिच्छेदरहित अशा प्रकारचं जे सर्व व्यापक बुद्धीच्याही आकलनाला न येणारं असं जे स्वरूप आहे ते उखते म्हणजे एवढं आहे असं त्याला ते मर्यादित स्वरूपामध्ये पाहतात. आणि आपण याते ओस, आपणच आपल्याला ओस करतात, म्हणजे आपण जे व्यापक आहोत त्याच आपल्याला ते ओस करतात, संकुचित करतात, शून्य करतात, म्हणजेच त्याला अनित्यत्वाने आणि मर्यादित अशा स्वरूपाने पाहतात. देव आता झाला उगवी संकोच वहिला. आणि देवाच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की देव आता झाला, आता देव होऊन गेला, आता देवाचा अवतार पुन्हा होणार आहे. आणि त्या देवाविषयी असे ते काही विशिष्ट कालापुरतं विशिष्ट देशापुरतं त्या देवाचं ज्ञान त्यांना असतं. आणि महाराज त्यांना बोलतात की अरे असं जे तुम्ही म्हणता देव आता झाला, तो जो काही संकोच आहे तुमचा, हे जे संकुचित ज्ञान आहे, परिच्छिन्नतेचं ज्ञान आहे, परिच्छिन्नतेची भ्रांती आहे, ती वहिला उगवी लवकर सोडा, तात्काळ त्याला तुम्ही सोडून द्या, अशा प्रकारचं ते त्यांच्याविषयी तुकोबाराय बोलतात. अखंड नेले वेठी भार सत्यावीण गाठी. आणि अखंड जे काही स्वरूप आहे, जे अखंड दंडायमान, जे देशकाल वस्तूंच्याही परिच्छेदाने रहित आहे, ते सत्यावीण त्याचा सत्य असलेल्या त्या स्वरूपाचा अनुभव न घेता ते गाठी भार म्हणजे पदरामध्ये काय देतात, त्या श्रोत्यांच्या किंवा स्वतःच्या गाठी भार, संसाराचा भार हा देतात, म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तसंच फिरायला लावतात, कारण ते यथार्थ ज्ञानाचा उपदेश करत नाहीत. आणि मग सत्याविण गाठी भार आणि अखंड वेठी नेले. अखंड जे स्वरूप आहे ते त्यांनी वेठीला नेलेलं आहे, म्हणजे काम करण्यासाठी. कोणतं काम? जन्माचं आणि मरण्याचं. असं जे जन्ममरणाची जी काही चक्र आहे त्याच्यामध्ये फिरण्यासाठी त्या वेठीला त्यांनी नेलेलं आहे, त्या कष्ट करण्यासाठी त्यांनी भाग पाडलेला आहे. असा जीवाची जीवदशा जी आहे ती जीवदशा ते चुकवू शकत नाहीत. आडकिला झोपा रिता कलेवराचा खोपा. आणि त्यांनी ह्या आत्मस्वरूपाला या शरीररूपी खोपटीमध्ये अडकून टाकलेला आहे. रिता कलेवराचा खोपा. रिता म्हणजे रिकामा असलेला, म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मत्व नाही, अशा प्रकारचा हा कलेवराचा खोपा, म्हणजे शरीराचं हे खोपटं. ह्या शरीराच्या खोपट्यामध्ये झोपा अडकेला, त्याला मीच देह आहे अशा प्रकाराने देहभ्रांतीचा, देह तादात्म्याचा झोपा म्हणजे झापड किंवा तलप किंवा दरवाजा त्यांनी लावलेला आहे. कशाला? या देहाला दरवाजा लावला. पण देहाला दरवाजा लावला म्हणजे देह हेच खोपटी आहे आणि त्याच्या ठिकाणी तादात्म्य धारण करणं हाच झोपाटा किंवा झडप दरवाजा त्यांनी लावला आणि त्याला अडकिला, म्हणजे त्या आत्मस्वरूपाला त्यांनी अडकून टाकलं की मी एवढाच आहे किंवा तो एवढाच आहे. अशा प्रकाराने त्यांनी आत्म्याला शरीरापुरतंच मर्यादित संकुचित करून ठेवलं. गोदा तीरी आड करीते करविते द्वाड. त्यांच्यासाठी उदाहरण देतात. त्यांनी कसं केलं, म्हणजे असलेला सर्वव्यापक आत्मा त्याला संकुचित मर्यादित देहापुरताच मी आहे, देह म्हणजेच मी आहे असं मानणं, त्यासाठी उदाहरण देतात की जसं गोदा तीरी आड, गोदावरीच्या तीरावरती एखादा मनुष्य आहे आणि तो म्हणू लागला की आता इथे पाण्याची खूप मोठी टंचाई आहे, दुष्काळ आहे, काय करावं पाण्यासाठी. गोदावरी नदीचा प्रवाह तिथूनच वाहत आहे, पण काठावरती बसून म्हणतोय आता काय करावं पाण्यासाठी. आणि मग एखाद्याने सांगितलं अरे बाबा तुला पाण्याची अडचण आहे ना, मग काय कर, इथे आड खोद, एक खोल आड खोदायचा, कारण आड कसा असतो, खोल असतो आणि त्याला पायऱ्याही नसतात. तर असा जो काही गोल आणि खोल असलेला
पायऱ्या नसलेला जो काही विहिरीचा प्रकार आहे त्याला आड म्हणतात. तर तो आड तू खोद आणि मग या ठिकाणी तुला पाण्याची प्राप्ती होईल. मग आता महाराज म्हणतात की गोदावरीच्या तीरावरती जो आड खांदायला लावतो तोही आणि जो खुशाल खांदतो तोही कसा आहे, द्वाड आहे, म्हणजे मूर्ख आहे. कारण तिथे शेजारी गोदावरीचा पवित्र असा प्रवाह चालू आहे आणि तो पाण्यासाठी आड खोदायला निघाला. त्याप्रमाणे किंवा नाथ महाराज जसं म्हणतात की पाण्याला मोठी लागली तहान, तसं यांनी असलेलं जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याची वंचना केली आणि या देहापुरता मी आहे आणि मग या देहाच्या सुखासाठी विषयांच्या पाठीमागे धावायला लागतो. आणि अशा प्रकारचाच उपदेश ते अज्ञानी लोक, ते अपूर्ण ज्ञानी लोक ते लोकांना करत असतात. तुका म्हणे बळे उपदेशाचे तोंड काळे. तुकोबराय म्हणतात की असे बळे म्हणजे स्वबुद्धिबलाने जे उपदेश करतात, शास्त्राचा आधार घेत नाहीत, संत वचनांचा आधार घेत नाहीत आणि उपदेश करतात, अशा लोकांचं काळं तोंड हो. म्हणजे त्यांची आम्हाला दृष्टादृष्ट न हो. काळं तोंड होणे म्हणजे एक व्यवहारामध्ये आई मुलाला म्हणत असते तुझं तिकडं काळं कर. काळं कर म्हणजे काळं तोंड कर, म्हणजेच तुझं तोंड मला दाखवू नको. अशा प्रकारचा हा तोंड काळे करणं म्हणजे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे त्यांचं तोंड आम्हाला पाहायला नको. आता इथे उपदेशाचं तोंड काळं म्हटलेलं आहे, उपदेशकाचं नाही. पण उपदेश हा कुठे राहतो? उपदेशकांच्या जवळच राहतो. म्हणून उपदेशाचे तोंड काळे म्हणजे तो उपदेश आम्हाला ऐकायलाही येऊ नये आणि तसले उपदेशकही आम्हाला भेटू नयेत, असा त्याचा अर्थ होईल. आता पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ह्या परमात्म्याच्या विषयी, परमात्मा स्वरूपाचा जो अनुभव आहे त्याच्याविषयी आपली जे काही अनुभूती आहे ते काही उदाहरणाच्या माध्यमातून कथन करतात. उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसे लेखा, ऐसे उंबरे किती झाडी, ऐसे झाडे किती नवखंडी, हेची ब्रह्मांड आम्हांसी, ऐसे अगणित अंडे केसी, विराटाचे अंगी तैसे मोजू जाता अगणित केश, ऐशा विराटाच्या कोटी साठवल्या ज्याच्या पोटी, तो हा नंदाचा बाळ मुकुंद, तान्हा म्हणवी परमानंद, ऐशी अगम्य ईश्वरी लीला, ब्रह्मानंदी गम्य तुकयाला. उंबरातील कीटका एक उदाहरण तुकोबाराय पहिल्यांदाच घेतात. उंबराचं जर फळ कोणी खाल्लेलं असेल, ज्यांनी खाल्लं असेल त्यांना माहिती आहे. उंबरामध्ये कीटक असतात, छोटे छोटे चिलटाचे कीटक असतात आणि त्या कीटकाला असं वाटतं की हेचे ब्रह्मांड, ते उंबरामध्ये तो असतो, जिवंत असतो आणि त्याला असं वाटतं की हे उंबर म्हणजेच ब्रह्मांड आहे, ऐसे लेखा, असा तो समजतो किंवा असं समजा. मग त्या कीटकाला तसं वाटतं. ऐसी उंबरे किती झाडी, आणि अशी जी उंबरे आहेत त्या कीटकाला वाटतं की एवढं उंबर म्हणजेच ब्रह्मांड आहे. आणि मग अशी उंबरं किती असतील त्या एका झाडाला, खूप उंबरं असतात, खूप फळ लागलेलं असतं त्या झाडाला. आणि ऐशी उंबरे किती झाडी, कितीतरी उंबरं त्या झाडाला असतात. आणि ऐशी झाडे किती नवखंडी, अशी झाडं पुन्हा, म्हणजे त्या चिलटाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ती ब्रह्मांड किती झाली. मग अशी उंबरे किती झाडी, अशी ते आपल्याला मोजता येतील का? मोजता येणार नाहीत. एखादा म्हटलं मी मोजतो आणि तुम्हाला बरोबर सांगतो एखाद्या उंबराला किती झाड आहेत, पण अशी सगळ्या 9 खंड पृथ्वीवरची झाडं आहेत ती मोजू शकताल का तुम्ही? नाही. अशी झाडे किती नवखंडी, अशी 9 खंड पृथ्वी आहे. त्या 9 खंडाचा जर विचार केला तर जम्बूद्वीपामध्ये ते 9 खंड येतात. त्याच्यामध्ये थोडीशी काही आठवतील ती सांगतो. हरिवर्ष, किमपुरुष, भद्राश्व, केतुमाल, त्यानंतर इलावृत, रम्यक, हिरणमय, अशी 9 खंड आहेत. किमपुरुष, तर असे जे काही खंड आहेत, 9 खंड आहेत, भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर त्या 9 खंड पृथ्वीवरती झाडं किती आहेत? कोणती? उंबराची झाडं. मग त्या उंबराच्या झाडामध्ये तेवढ्या 9 खंड पृथ्वीवरती असलेली जी काही झाडं आहेत त्या उंबराच्या झाडांना किती उंबरं असतील? मग किती ब्रह्मांड झाली? त्या चिलटाच्या दृष्टीनं किती ब्रह्मांड झाली? भरपूर झाली. पण म्हणजे ते आपल्याला मोजताही येणार नाहीत. आता हाच झाला दृष्टांत. आता पुढे सांगतात हेचे ब्रह्मांड आम्हांसी, आणि त्या चिलटाला जेवढं ते उंबरच ब्रह्मांड वाटतं. दृष्टांत आला ना लक्षात? उंबरच ब्रह्मांड वाटतं. आणि अशी उंबराची झाडं किती, आणि ते 9 खंडामध्ये. पण आम्हाला जे काही ब्रह्मांड वाटतं शास्त्राच्या संस्काराने, जे सप्त
खालचे लोक आणि सप्तवरचे लोक म्हणजे भुवर लोक आदी भूर भुवर स्वर महर जन तप सत्य हे सप्तलोक आणि खालचे जे आहेत अतल वितल सुतल तळातल रसातल महातल आणि पाताल, तर असे 14 लोक. ह्या 14 लोकांचं मिळून ब्रह्मांड हे आमचं, हेचे ब्रह्मांड आम्हासी, हेच आमचं जे ब्रह्मांड आहे. त्या दृष्टीने जर पाहिलं तर ऐसी अगणित अंडे केसी, अशी ऐसी अंडे, अंड म्हणजेच ब्रह्मांड, असे जे काही ब्रह्मांड आहेत ती केशी अगणित, एका केसावरती अगणित राहतात. म्हणजे असे जे ब्रह्मांड आहेत जी आपल्याला ज्ञात आहेत शास्त्रसंस्काराने, ती ब्रह्मांड ती अगणित अशी एका केसावर राहतात. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंडे. तर इथे एके रोमी इथे केशी म्हटलेलं आहे आणि अंडे म्हणजे ब्रह्मांडे, तिथे अनंत ब्रह्मांडे असं म्हटलेलं आहे. अगणितच्या ऐवजी तिथे अनंत असा शब्द आलेला आहे. पुढे तो आपल्याला अभंग येणारच आहे. ऐसे अगणित अंडे केशी, असे अगणित म्हणजे अनंत ब्रह्मांड एका केसावरती राहतात. मग आता म्हटले केस मोजा किती आहेत, मग किती ब्रह्मांड आहेत कळतील. अहो पण एका केसावरतीच अगणित आहेत. बरं ठीक आहे म्हणले, पण आम्ही केस मोजू, पण एका मनुष्याच्या अंगावरचे केस नाही. विराटाचे अंगी तैसे मोजू जाता अगणित केश. विराट स्वरूप जे आहे भगवंताचं, विराट म्हणजे काय आपल्याला विचारसागरामध्ये विषय गेलेलाच असतो, पण थोडंसं आपण आवृत्ती म्हणून घेऊ. विराट स्वरूप म्हणजे भगवंताचं काय आहे, तर जे वेष्टी स्वरूपाचा अभिमानी जो जीव आहे, वेष्टी शरीराचा म्हणजे एका शरीराचा अभिमानी जो जीव आहे, त्यातही कारण शरीराचा जो अभिमानी, वेष्टी कारण शरीराचा अभिमानी जीव आहे त्याला प्राज्ञा असं म्हणतात. त्यानंतर वेष्टी सूक्ष्म शरीराचा जो अभिमानी जीव आहे त्याला तैजस म्हणतात आणि वेष्टी स्थूल शरीराचा जो अभिमानी जीव आहे त्याला विश्व असं म्हणतात. आता हे झालं वेष्टीसाठी म्हणजे एका जीवाच्या दृष्टीनं. आता समष्टी पाहायचं म्हणजे सगळ्या जीवांच्या दृष्टीनं, सर्व जे काही जीवांचं स्वरूप आहे, सर्व जे जीव आहेत त्या सर्व जीवांचा अभिमानी आणि त्या सर्व जीवांच्या कारण शरीराचा अभिमानी जो आहे त्याला ईश्वर असं म्हणतो आपण. आणि जो सर्व समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमानी आहे त्याला हिरण्यगर्भ म्हणतो आणि समष्टी स्थूल शरीराचा जो अभिमानी जो परमात्मा आहे त्याला विराट असं आपण म्हणतो. मग अशा विराट स्वरूपाच्या ठिकाणी किती केस असतील, म्हणजे समष्टी स्थूल शरीराचा अभिमानी जो परमात्मा जीव आहे, त्या परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी किती केस असतील ते आपल्याला मोजता येणार नाहीत. आणि अशा त्या विराटाचे अंगी तैसे मोजू जाता अगणित केश, त्याच्या केसावरती त्याच्या अंगावरती किती केस असतील, म्हणजे सगळ्या जीवांचे केस कोणाला मोजता येणं शक्य आहे का, शक्य नाही. फक्त मनुष्याचे नाही, सगळ्याच जीवांचे. मग असे विराटाचे अंगी तैसे मोजू जाता अगणित केश, अशा विराटाच्या कोटी. आणि असे जे विराट आहेत ना, तर असे विराट साठवल्या ज्याच्या पोटी. विराटाच्या कोटी म्हणजे विराटाची एक विराट नाही, विराटाची कोटी, असे कोट्यवधी विराट स्वरूप ज्याच्या पोटामध्ये साठवलेले आहेत. आता विचार करत बसा, विचार करता करता बुद्धी थक्क होईल, नवे नवे बुद्धी तिथं काहीही काम करणार नाही. तो हा नंदाचा बाळ मुकुंद, तान हा म्हणवे परमानंद. आणि असं ज्याचं स्वरूप पाहिलं ना आता आपण, तर ज्याच्या पोटामध्ये त्या विराटाच्याही कोटी म्हणजे विराट कोट्यवधी विराट साठवलेले आहेत, तो हा नंदाचा बाळ मुकुंद. तोच हा कोण, हा परमानंद स्वरूप, परमानंद. तो हा परमानंद मुकुंद नंदाचा तान हा बाळ म्हणवी. तोच हा परमानंद स्वरूप परमात्मा नंदाच्या घरी नंदाचा बाळ आहे, नंदाचा नंदन आहे, बालमुकुंद आहे. अशा प्रकाराने त्यांचा तान्हा म्हणजे लेकरू आहे असं म्हणून घेतो. म्हणजे भक्तासाठी भगवान परमात्मा एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे, असा एवढा सर्वव्यापक परमात्मा भक्तासाठी लहान होतो. ऐशी अगम्य ईश्वरी लीला ब्रह्मानंदी गम्य तुकयाला. ऐशी अगम्य अशी हे जी न कळणारी अगम्य अशी ही ईश्वराची लीला आहे. आणि ही ईश्वराची लीला तुकोबरायांना विचारलं, महाराज तुम्हाला कसं काय कळालं, एवढा परमात्मा मोठा आहे, एवढं त्याचं व्यापक स्वरूप आहे आणि तोच हा आनंदाच्या घरी आहे, हे तुम्हाला कसं कळालं. तुकोबराय म्हणतात की ब्रह्मानंदामुळे मी ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहे. मी कोणत्याही या तुकोबराय असं म्हणतात की तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी तुम्हाला जो दिसतो तो मी नाही, म्हणजे देह मी नाही, आणि देह मी नाही तर मग जे मी आहे त्या ब्रह्मानंदामध्ये मी निमज्जन करत असल्यामुळे तुकयाला गम्य ही
तुकोबारायांना ही जी स्थिती आहे ती गम्य आहे, म्हणजे ती स्थिती लक्षात येते. पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय या ज्ञानाविषयी, म्हणजे ज्ञान जे आहे, ब्रह्मज्ञान जे आहे ते तात्काळ होणारी गोष्ट नाही. त्यासाठी जी वेळ आहे ती वेळ आल्याशिवाय आपल्याला त्याची स्थिती आहे किंवा भगवंताच्या कृपेशिवाय तशा प्रकारची स्थिती प्राप्त होत नाही, हे पुढच्या अभंगामध्ये सांगतात. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उफराटी दृष्टी केली. जनक भेटीसी पाठविला तेणे, अभिमान नाणे खोटे केले. खोटे करुनिया लाविला अभ्यासी, मेरू शिखरासी शुक गेला. जाऊनिया तेणे साधिली समाधी, तुका म्हणे तधी होतो आम्ही. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, ब्रह्मज्ञान जर एका दिवसामध्ये कळणार असेल तर असा अर्थ आहे. असं नाही की ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे म्हणजे एका दिवसामध्ये जर आपल्याला ब्रह्मज्ञान कळालं म्हणजे एखादा सर्वसामान्य मनुष्य आणि त्याला एका दिवसामध्ये ब्रह्मज्ञान कळालं असा अर्थ नाही. म्हणजे एके दिवशी ब्रह्मज्ञान कळत नाही. आणि जर असं होत असतं, जरी ब्रह्मज्ञान एके दिवशी कळे, तात्काळ हा अभिमान गळे, तात्काळ तत्क्षणी एका दिवसामध्ये एखादा ब्रह्मज्ञान ऐकायला आला आणि त्याला ब्रह्मज्ञान ऐकल्याबरोबर जर ते झालं असतं तर हा तात्काळ तत्क्षणी त्याचा अभिमान, देहाभिमान गलित झाला असता. तो मी ब्रह्म आहे या बोधावरती आरूढ झाला असता. पण हा अभिमान सुटणं एवढं सोपं नाही. मग हा अभिमान, हा देहाभिमान हा जाण्यासाठी खूप त्यासाठी तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेकपरत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. हा देह मी नाही, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सर्व व्यापक आहे, असा श्रीगुरूंच्या उपदेशानुसार महावाक्याचं श्रवण करून तेच चिंतन पुन्हा पुन्हा करावं लागत असतं. आणि हा जो अभिमान आहे हा मोठ्या मोठ्यांना सुद्धा नडणारा आहे. माऊली म्हणतात की अभिमान हा जो आहे हा सज्ञानाचे झोंबे कंठी, नवल अहंकाराची गोठी. विशेषे नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. असा हा जो ज्ञानी म्हणतो, ज्याला असं वाटतं की मला ज्ञान झालं, त्या आभासिक ज्ञानवान पुरुषाच्या किंवा अदृढ अपरोक्ष ज्ञान झालेल्या पुरुषाच्याही पाठीमागे हा अभिमान लागत असतो. म्हणून अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उफराटी दृष्टी केली. शुकमुनी ज्यांचं सर्व विरक्त म्हणून यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. जे यम प्रव्रजंतम अनुपेतम अपेत कृत्यम, ज्यांचं सर्व कृत्य झालेलं आहे, अपेत कृत्यम आणि अनुपेतम, ज्यांचं उपनयनसुद्धा झालेलं नसताना एवढ्या बालवयामध्ये जे वनाच्या दिशेने निघालेले आहेत, असे विरक्त असलेले परमहंस परिव्राजक श्री शुकदेव भगवान त्यांच्याही पाठी हा अभिमान लागलेला आहे. आणि हा प्रसंग असा आहे, ज्या वेळेला ते आईच्या उदरामध्ये 12 वर्षे राहिले आणि उदरामधून बाहेर आले, भगवंताने त्यांना भिवू नका अशा प्रकारचा आश्वासन दिलं आणि आश्वासित केल्यानंतर ते आईच्या उदरातून बाहेर आले तसेच धावू लागले वनाच्या दिशेने. पाठीमागे व्यास महर्षी धावत आहेत. पुत्र पुत्र पुत्रेती तन्मयतया तर्वोभिने दुहू. आणि अरे मुला थांब थांब असे म्हणत आहेत. परंतु त्यावेळेला त्यांची जी काही दिशा आहे ती वनाच्या दिशेने चाललेली आहे. आणि मग पुढे गेल्यानंतर एक सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या आणि मग तिथून तसेच ते नग्न अवस्थेमध्ये पुढे गेलेले आहेत. आणि ज्या वेळेला व्यास महर्षी त्या सरोवराजवळ गेले आणि त्या आपल्या पुत्राच्या दिशेने ते हाक मारत चाललेले आहेत, तर त्या सरोवरामध्ये स्नान करणाऱ्या स्त्रिया लाजल्या. आणि ज्या वेळेला व्यास महर्षींनी पाहिलं की इथून माझा जो 12 वर्षांचा मुलगा आहे तो इथून गेला, तो विवस्त्र अवस्थेमध्ये असताना ह्या लज्जित झाल्या नाही आणि मी आल्यानंतर मात्र यांना लाज वाटली. त्यावेळेला त्यांनी विचारलं, का तुम्ही असं मी आल्यानंतर का लज्जित झालात? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्त्री पुरुषाची भावना नाही आणि तुमच्या ठिकाणी ती भावना आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी लाज वाटली. आणि हे वाक्य श्रवण केल्यानंतर शुकमुनींच्या ठिकाणी अभिमान झाला. त्यांना असं वाटलं की आपण विरक्त आहोत, आपण ज्ञानी आहोत. आणि हा अभिमान शुकाचार्यांना झाला. त्यावेळेला व्यास महर्षींच्या
ही पाठीमागे जात असतानाच ही गोष्ट लक्षात आली की हे थांबत नाहीत आणि थांबत तर नाहीत पण यांना अभिमानही झालेला आहे. आणि मग व्यासही उपराटी दृष्टी केली, त्यांनी अंतर्मुख दृष्टीनं पाहिलं आणि आता हे काही मागे मागे येणार नाही, त्यांना अभिमान झालेला आहे. आणि हा पुत्राला झालेला अभिमान नाहीसा व्हावा यासाठी व्यासांनी सांगितलं, तुम्ही जातच आहात किंवा पुत्रा तू जातच आहेस तर जनक राजाच्या भेटीला तू एकदा जा, अशा प्रकारचा उपदेश केला. आणि मग शुकमुनी त्या ठिकाणी जनकांच्या भेटीला गेले. जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमानाने खोटे केले. जनकांच्या भेटीला शुकमुनी गेले आणि त्या ठिकाणी त्या राजाच्या दरबारामध्ये बाहेर जो काही द्वारपाल आहेत त्या द्वारपाळांनी त्यांना अडवलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या राजांना महाराजांना जाऊन सांगा मी शुक तुमच्या भेटीला आलेलो आहे. मग असा निरोप जशास तसा पाठवला. त्यावेळेला जनक राजे सांगतात की त्यांना सांगा की तुम्ही जो कोणी सोबती आणलेला आहे त्या सोबत्याला बाहेर ठेवा, तुम्ही एकटेच आतमध्ये या. त्यावेळेला शुकमुनींना तसा निरोप देण्यात आला. शुक महाराज म्हणतात की मी तर एकटाच आलेलो आहे, त्यांना जाऊन सांगा मी एकटाच शुक आलेलो आहे. आणि पुन्हा निरोप पाठवला. त्यावेळेला पुन्हा जनक राजांनी सांगितलं की त्यांना सांगावं की जो मी एकटा शुक आलेला आहे असं म्हणतात, तर जो त्या ठिकाणी सांगितलं शुकमुनींनी सांगितलं होतं की मी सर्व संघाचा परित्याग केलेला आहे आणि मी एकटाच आलेलो आहे, माझ्याजवळ दंड नाही, कमंडलू नाही, कमरेला करगोटा नाही किंवा अंगामध्ये उपवीत नाही, तर असं कोणत्याही प्रकारचं माझ्याजवळ सर्व संघ परिग्रह नाही आहे, सर्व संघाचा मी त्याग केलेला आहे असं सांगितलं. तर त्यावेळेला जनकराजे सांगतात की संगम त्यक्त्वा सुखी भव, तू संघाचा म्हणजे जो काही अभिमान धारण केलेला आहे त्याचा तू त्याग कर किंवा येन तेजसी तत्तेज, ज्याच्याद्वारे तू त्याग केलेला आहेस तर त्याचा म्हणजे त्या अहंकाराचा त्याग कर, अशा प्रकाराने जनकराजांनी त्यांना सांगितलं. आणि मग शुकमुनी त्या ठिकाणी गर्भगलित झाले आणि आतमध्ये गेले. आणि मग जनकराजांचा आणि शुकमुनींचा संवाद झाला आणि अभिमान नाणे खोटे केले. अभिमानाचं जे काही नाणं होतं, पूर्वी फक्त नाणे होते, आता नोटाही आल्या, तर असं जे काही नाणं होतं ते खोटं केलं म्हणजे त्याचा त्या ठिकाणी अभिमान ठेवला नाही. खोटे करून या लाविला अभ्यासी, मेरू शिखरासी शुक गेला. आणि अभिमानाचं नाणं हा जो अहंकार आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, असा अहंकार त्या ठिकाणी त्यांनी खोटा केला. अहंकार हा या सर्व विश्वाला तुम्ही मिथ्या समजता त्यातच हाही अहंकार आहे, हाही खोटाच आहे, हाही त्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी सत्य त्याला मानू नका, त्याला मी असं म्हणू नका. तर जो मी आहे हा मुख्य मी, हा मिथ्या मी, आणि एक मुख्य मी, मिथ्या मी आणि एक गौण मी. तर जो गौण मी आहे तर तो माझे संबंधी म्हणजे ममत्वादिकांना धरून गौण मी येतो, आणि जो मिथ्या मी आहे तो देहसंबंधी मिथ्या मी येतो, आणि जो मुख्य मी आहे त्या मुख्य मी रूप तुम्ही आहात. तुम्ही जो मी आहात तो आत्मस्वरूप तुम्ही असे मी आहात. अशा प्रकारच्या 3 आत्म्यांचा विचार पंचदशीमध्ये आलेला आहे. तर त्यातला जो मुख्य आत्मा आहे तोच तुम्ही आहात, आणि त्याच्या ठिकाणी हा कोणत्याही प्रकारचा मी तुम्ही जोडू नका, असा तादात्म्याचा निराश त्यांनी केला. आणि खोटे करून या लाविला अभ्यासी, आणि त्यांना अभ्यास सांगितला की तुम्ही याचंच पुन्हा पुन्हा आणखीन चिंतन करा, श्रवण करा, निधिध्यासन करा. आणि निधिध्यासन करण्यासाठी त्यांना सांगितलं मग खोटे करून या लाविला अभ्यासी. अभ्यास कोणता आहे तर तच्चिंतनम तत्कथनम, या अभ्यासाला त्यांनी प्रवृत्त केलं. आणि मग तो अभ्यास करण्यासाठी मेरू शिखराशी शुक गेला. शुकमुनी मेरू शिखरावरती गेले आणि मेरू शिखरावरती जाऊन त्या ठिकाणी ते अभ्यास करू लागले. कोणता तर हा जो मी आहे, असंग आहे, स्वयंप्रकाश आहे, त्या ठिकाणी मन नाही, बुद्धी नाही, ह्या सर्वांचा त्या ठिकाणी लय होतो, सर्व त्या ठिकाणी स्वरूपामध्ये नाहीत, अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास केला. जाऊन या त्याने साधिली समाधी, तुका म्हणे तधी होतो आम्ही. आणि त्या ठिकाणी जाऊन मेरू शिखरावरती त्यांनी समाधी साधिली, म्हणजे समाधीचा अभ्यास केला. म्हणजे जे काही आपल्याला प्रतीतीला येणारं हे जे काही विश्व आहे ते मिथ्या आहे, पण मिथ्या आहे असं असूनही पूर्वसंस्काराने पुन्हा पुन्हा झटिती अध्यास आयाती म्हणजे
दृढ वासना येती चेत, म्हणजे दृढ वासनेमुळे पूर्वसंस्कारामुळे पुन्हा पुन्हा हे विश्व खरंच वाटतं आणि पुन्हा त्याला अध्यास झाला, पुन्हा ते खरं वाटायला लागलं की पुन्हा वृत्तीने त्याचा काय करायचा, बाध करायचा. आवर्ते विवेकमच दृढम वासयितुम सदा, म्हणजे पुन्हा दृढ वासना करण्याकरता. कोणती दृढ वासना? ही ब्रह्मभावना दृढ करण्याकरता पुन्हा पुन्हा आवर्तन करावं आणि पुन्हा पुन्हा आवर्तन करून त्यांनी काय केलं, आपला मनोनाश केला, वासना क्षय केला आणि समाधी साध्य केली. तुकोबराय म्हणतात की तधी आम्ही होतो, त्यावेळेला आम्हीही होतो. कारण तुकोबराय जे आहेत ते भगवंताचे लीला सहचर आहेत, युक्त योगी आहेत. म्हणून असे जे महापुरुष असतात ते ईश्वराच्या सोबती असल्यामुळे तुकोबराय भगवंताच्या नित्य सान्निध्यामध्ये असतात. तुकोबराय म्हणतात आम्हीही त्यावेळेला होतो. सहज पावता भगवंती परिही विकल्पे परती, फुकाची हे चित्ती आठवण न धरिती. हरिव्यापक सर्वगत हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त असो द्यावे सावध. विरजा हो मयाची नावे, देह नवे मी हे जाणावे. मग काजी यावे वरी लागे संकल्पा, कामक्रोधे देह मळीन स्वाहाकारी कैचे पुण्य. मंत्री पूजिल्या यज्ञाने मनमुंडन नव्हेची, अनन्य भक्तीचे उपाय तया विठोबाचे पाय. ध्याईल तो काय चुको जाणे मार्ग, आता सांगे तुका एक तुम्ही चुको नका. सांडे मांडे धोका शरण रिघता गोमटे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या वेदांत चिंतनासाठी जे काही अनुकूल चित्त आहे त्या चित्ताची सावधानता तुम्ही बाळगा आणि अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर विकल्प संकल्प स्पर्श करत असेल तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. अशा प्रकाराने या आत्मचिंतनासाठी सावधान आपल्याला करतात. सहज पावता भगवंती, सहज आपल्याकडून जे काही कर्म होतात ते सहज आपोआपच भगवंताला अर्पण होत असतात. परी ही विकल्पे परती, परंतु ही विकल्प म्हणजे कोणता विकल्प? हे सहज भगवंतालाच प्राप्त होत असताना भगवंताचंच हे स्वरूप आहे. ह्या देह भगवंताच्याच सृष्टीमधला आहे, भगवंताच्या विराट स्वरूपामध्ये हाही एक देह आहे आणि ते भगवंताच्याच द्वारा हे सर्व कर्म होत आहेत. असं असताना विकल्पे परती, विकल्प धारण करतो की मी हे कर्म केलं म्हणजे कर्तृत्व अभिमान धारण केला आणि या कर्माचं फल मला प्राप्त व्हावं फलेच्छा धारण केली आणि त्यामुळे विकल्पे परती, ते परततात. म्हणजे जी केलेली कर्म आहेत ती फल देण्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या गळ्यामध्ये येऊन पडतात. आणि फुकाची हे चित्ती आठवण न धरिती, हे काय करतात? फुकाची फुकटची आठवण आहे. कोणती? मी काही करत नाही, हे जे काही होत आहे हे सर्व ईश्वरी सत्तेमध्ये होत आहे. मी ईश्वराच्या स्वरूपामध्ये, ईश्वराचं जे काही अधिष्ठान स्वरूप आहे ते माझंच स्वरूप आहे, मी करता नाही भोगता नाही, अशी ही जी काही वास्तविक आठवण आहे ही आठवण धरत नाहीत. आणि फुकटची आहे, याच्यासाठी काय द्यावं लागतं का? मी करता नाही, मी भोगता नाही असं म्हणून असंगत्वाचा निश्चय करणं हे ते विसरतात आणि ही आठवण धरत नाहीत आणि ते काय करतात? मीच करता आहे अशा प्रकाराने समजतात आणि मग कर्तृत्वाचा अभिमान केला की त्याला भोक्तृत्व त्याच्याकडे येतच असतं, त्याला ते कर्म फल देण्यासाठी पुन्हा त्याच्या गळ्यामध्ये पडत असतं. हरिव्यापक सर्वगत हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त असू द्यावे सावध. आणि हरी हा कसा आहे? व्यापक आहे, सर्वगत आहे, सर्व ठिकाणी तो आहे. तो त्याला देश काल वस्तूंचा कोणताही परिच्छेद नाही, इतका तो व्यापक आहे. हा तव मुख्यत्वे वेदांत, हा तर वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे किंवा हा तव मुख्यत्वे वेदांत म्हणजे हा मुख्य रूपाने वेदाचा तात्पर्य अर्थ आहे. वेदांत म्हणजे वेदाचा तात्पर्य निर्णित अर्थ आहे, वेदाचं तात्पर्य आहे. मग चिंतनासी चित्त असो द्यावे सावध, आणि हा जो काही सिद्धांत आहे हा मुख्य असलेला वेदांत आहे. हाच ह्या चिंतनामध्ये चिंतनासी चित्त असो द्यावे, ह्या चिंतनासाठी चित्त सावध असू द्यावं. चित्ताला कोणत्याही प्रकाराने संकल्प विकल्प म्हणजे कर्तृत्वाचा संकल्प किंवा फलेच्छेचा संकल्प असा कोणताही होऊ देऊ नये आणि सावध असू द्यावे. हे जे चित्त आहे ना हे सावध असू द्यावं, ह्या चित्ताला सावध ठेवावं. किंवा लय विक्षेप कषाय आणि रसास्वाद अशा ही ह्या विक्षेपांपासून ह्या दोषांपासून
चित्ताला सावध ठेवावं आणि आपण श्रवण मनन निधिध्यासन हे निर्दुष्टपणे करावं. विरजा हो मयाची नावे, देह नव्हे मी हे जाणावे, मग काजी यावे वरी लागे संकल्पा. विरजा होम याची नावे, विरजा होम म्हणजे संन्यास घेता असताना जो काही त्या पुरुषाकडून गेलेला जो यज्ञ आहे, ज्या आहुत्या आहेत, त्याला म्हणतात विरजा होम. म्हणजे संन्यास घेताना जो केलेला होम आहे तो विरजा होम. याची नावे, त्याला विरजा होम कशाला म्हणतात, तर देह नव्हे मी हे जाणावे, मी देह नाही. मग या देहाचंच काय करतात, ते संन्यास घेताना पिंडदान केलं जातं. म्हणजे देहावर देह आता मी नाही आहे म्हणून ह्या देहाचं काय केलं, पिंडदान केलं, असा तो यज्ञ केला जातो विरजा होम. आणि मग संकल्पावरी काय यावे लागे जी, मग तरीही पुन्हा काय संकल्प करतो, मी संन्यासी आहे किंवा मी मनुष्य आहे, असा संकल्पावर यावं का, येऊ नये. माऊली म्हणतात, मी माझी ऐसी आठवण विसरले दयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. हे तिथे तुकोबर आहे. तेच या ओवीचाच अर्थ, ओवीचाच भाव या चरणामध्ये आलेला आहे. देह नव्हे मी हे जाणावे, संन्यास कशाला म्हणतात, तर देह मी नाही हा असं जाणणं हाच संकल्प आहे. तोच विरजा होम करताना त्याची धारणा झालेली आहे किंवा करायची असते. आणि मग पुन्हा संकल्प कशासाठी करायचा, देह मी आहे इत्यादी संकल्प. कामक्रोध हे देह मळीन, स्वाहाकारी कैचे पुण्य, मंत्री पूजल्या यज्ञाने मनमंडन नव्हेचे. कामक्रोध हे देह मळीन, काम क्रोध यांनी देह मलिन झालेला आहे. म्हणजे काम क्रोध हे जे काही मल आहेत, हे जे विकार आहेत चित्तामध्ये तसेच भरलेले आहेत. आणि स्वाहाकार करतो, इंद्राय स्वाहा किंवा नारायणाय स्वाहा असे वेगवेगळ्या देवतांना तो स्वाहाकाराने आहुत्या देत असतो, यज्ञ करतो. पण कैचे पुण्य, पुण्य कसं मिळेल त्याला, तुकोबर आहे दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, तिळ जाळले तांदूळ, कामक्रोध तैसेची खळ. तीळ तांदूळ जाळले पण कामक्रोधाला जाळलंच नाही, तर अंतःकरण कसं शुद्ध होईल किंवा तिथे भगवान परमात्मा कसे प्रसन्न होतील किंवा कसं त्यांचं वास्तव्य अंतःकरणामध्ये होईल, होणार नाही. स्वाहाकारी कैचे पुण्य, कसं पुण्य त्याला काय मिळणार आहे, कारण अंतःकरणामध्ये जे पापाचे कारण आहेत, पापाचं मूळ जे आहे कोण, काम क्रोध, ते अंतःकरणामध्ये तसेच आहेत. आणि तुम्ही वरीवरी पुण्य केलं, ते पाप जाळलं तरी पुन्हा ते काम क्रोध पाप करणारच आहेत. स्वाहाकारी कैचे पुण्य. मंत्री पूजल्या यज्ञाने, मंत्रोक्त तुम्ही पूजा केली, मंत्रहीनम क्रियाहीनम अशी नाही, तर मंत्रयुक्त अशी पूजा केली. आणि पूजा करून यज्ञाने, म्हणजे केवळ पूजाच नाही, यज्ञ होम हवनही केलं, पण मनमुंडन नव्हेची, मनाचं तुम्ही मुंडन केलं नाही. म्हणजे मनाच्या ज्या वृत्ती आहेत, ज्या निषिद्ध कर्माकडे धावणाऱ्या वृत्ती आहेत किंवा मनाच्या संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्ती आहेत, त्या संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्तींचं तुम्ही मुंडन केलंच नाही, तर यज्ञ करून आणि पूजा करून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, कारण जे मन आहे ते मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम. मुक्तीसाठी हे मनच कारण आहे, त्या मनाचंच तुम्ही मुंडन केलं नाही, त्यातल्या कामक्रोधांनाच तुम्ही जाळलं नाही स्वाहाकारामध्ये, तर पूजा करून आणि यज्ञ करून त्या जे काही फल प्राप्त व्हायचं ते तुम्हाला फलप्राप्त होणार नाही. अनन्य भक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय, ध्याईल तो काय चुको जाणे मार्ग. मग काय करावं, जर हे मंत्रोक्त पूजा केली, त्यानंतर हवन केलं, पण आम्हाला जर ते मनाच्या विषयी आम्ही पराधीन असू, तर मग काय करायला पाहिजे, तर अनन्य भक्तीचे उपाय. तुम्ही अनन्य भक्ती करा. भगवंताची जी अनन्य भक्ती आहे, ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये पण आलेली आहे. अनन्य भक्ती, भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवम विधोर्जन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. तर तिथं अनन्य भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे की जो मी आहे तो परमात्म्याशी महोदधिक, इथे हे 18व्या अध्यायामध्ये आलेले ही ओवी आहे. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिघ महोदधिका गांगरी गाले जैसे. किंवा तिथे 11व्या अध्यायामध्ये आलेला जो विषय आहे तिथे म्हणजे मी झाली या संभवे भक्ती माझी अशी 15.5 मिसळावे ते 15.5चे व्हावे तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी अशी अनन्य भक्ती. या अनन्य भक्तीचे उपाय काय आहेत, तर ही अनन्य भक्ती प्राप्त करण्याचे उपाय काय आहेत, तर ते या विठोबाचे पाय, ते या भगवंताचे पाय आहेत. म्हणजेच भगवंताचं स्वरूप आहे ते या अनन्य भक्तीचे उपाय, ते या विठोबाचे पाय. ध्याईल तो काय मार्ग चुको जाणे,
त्या विठोबाचं पाय जो ध्यान करील, त्या पायांचं चिंतन करील, त्या पायांचं स्मरण करील, म्हणजेच त्याच्या सगुण पायांचं घ्या. कारण इतर विषयांच्या ठिकाणी चिंतन करण्यापेक्षा त्या सगुण लीला विग्रहाचं जरी आपण ध्यान केलं तरीसुद्धा चित्त शुद्ध होणार आहे. आणि पाय शब्दाचा अर्थ स्वरूप जरी केला तरीसुद्धा चित्त शुद्ध होणार आहेच आहे. आणि त्या स्वरूपाचा साक्षात्कार त्या चित्ताला होईल. आणि मग देखील या गोडीच्या ठाया सोके अशी त्या चित्ताची स्थिती होईल. आता सांगे तुका एक तुम्ही चुकवू नका, की आता हा तुका तुम्हाला सांगत आहे. आता तुका एक सांगे, एक सांगतो आणि ते तुम्ही चुकवू नका, ते त्याला मात्र तुम्ही चुकवू नका. किंवा दुसरा अर्थ, आता तुका सांगे, आता तुम्हाला तुकोबा हा सांगत आहे की तुम्ही एक चुकवू नका, तुम्ही एकाला चुकवू नका. कोणता? आपुला तो एक देव करून घ्यावा, असा जो एक आहे त्या एकाला तुम्ही चुकवू नका. जो सर्वांच्या अंतःकरणामध्ये हरी हा व्यापक सर्वगत असा जो आहे त्या एकाला तुम्ही चुकवू नका. जो वेदांचा सिद्धांत आहे हा तो मुख्यत्वे वेदांत, त्या वेदांताचा सिद्धांतभूत असलेला जो एक आहे, जो एकमेवा द्वितीय आहे, केवल आहे, त्या एकाला तुम्ही चुकू नका. सांडी मांडी धोका शरण रेघता गोमटे. आणि सांडी मांडी हा धोका आहे तुम्ही ह्या साधनेचा, म्हणजे तुम्ही मांडता म्हणजे त्याच्याविषयी पुन्हा आदर धारण करता त्या एकाविषयी, म्हणजे जो वेदाचा मुख्य सिद्धांत आहे, जो हरी हा सर्व व्यापक आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला हा सिद्धांत चित्तामध्ये धारण करता, पण पुन्हा सांडता म्हणजे पुन्हा त्याचा त्याग करता, पुन्हा कर्तृत्व भोक्तृत्वाने युक्त होऊन काही कर्म करता. तर तसं करू नका. तसं केलं तर धोका आहे. म्हणजे तुम्हाला यथार्थ ज्ञान जे दृढ अपरोक्ष ज्ञान आहे ते तुम्हाला तशाने होणार नाही आणि संसार तुमचा चुकणार नाही. मग तुम्हाला धोका होईल. म्हणून सांडी मांडी हा धोका आहे. शरण रेघता गोमटे, त्याला तुम्ही शरण जा, म्हणजे त्या अहम वाचा चित्त अंग सगळं त्याच्या ठिकाणी समर्पित करा. आणि मी कोण आहे तर तत्स्वरूपच आहे किंवा ते माझंच स्वरूप आहे अशा प्रकाराने त्याला शरण रेघता. तुमचं गोमटे म्हणजे कल्याण होईल. हे ह्याच्यामध्येच भलं आहे. आम्ही जाणावे ते काही. पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा हा निर्गुण स्वरूप असलेला जो काही व्यापक असलेला परमात्मा आहे तो कळण्यासाठी कठीण आहे. तो बुद्धीला त्याचं दर्शन होण्यासाठी तो अनाकलनीय आहे आणि अधिकार नाही. आणि मग काय करा, जगद्गुरु तुकोबाराय भगवंतालाच प्रार्थना करतात की देवा तू काय हो आता आमच्या या नेत्रांना गोचर होईल अशा प्रकारचं स्वरूप तू धारण कर, असं भगवंताला प्रार्थना पुढच्या अभंगामध्ये करतात. आम्ही जाणावे ते काही तुझे वर्म कोणे ठाई, अंत पार नाही असे श्रुती बोलती. आम्ही जाणावे ते काही, आम्ही काय जाणावं ते तुझे वर्म कोणे ठाई, तुझं जे वर्म आहे कोणे ठाई, कोणत्या ठिकाणी आहे नेमकं, तुझ्या खुणा तुझे काही गुह्य वर्म जे आहेत ती कोणत्या ठिकाणी आहेत, नेमकं तुझं स्वरूप कसं आहे हे आम्ही कोणे ठाई तुझे वर्म ते काय जाणावे, ते कसं जाणावं ते आम्हाला कळत नाही. का? कारण अंत पार नाही असे श्रुती बोलती. तुझ्या स्वरूपाचा अंत नाही, पार नाही. न व्यापित्वात देशतोंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म अशी श्रुती सांगते. तुझ्या स्वरूपाचा अंत नाही, पार नाही असे श्रुती बोलते, अशी श्रुतीच सांगते. मग ते तुझं स्वरूप ज्याला अंत नाही, पार नाही ते आम्हाला कसं कळावं, ते आम्हाला काही कळत नाही. मग आता ते कळण्यासाठी काय कर देवा, तूच काहीतरी कर. तू काय कर, होई मज तैसा साना सुकुमार ऋषिकेशा पूर्वी माझी आशा भुजा चारी दाखवी. तू मज तैसा होई, माझ्यासाठी तसा हो. कसा हो? साना लहान हो, माझ्या दृष्टीला माझ्या बुद्धीला जेवढं आकलतं तर तेवढा तू हो. साना हो, लहान हो. सुकुमार म्हणजे अत्यंत कौमारी अवस्थेचं किंवा लहान अशा प्रकारचं सुंदर रूप तू धारण कर. ऋषिकेशा, हे तू कसा आहेस परमात्मन, तू ऋषिकेश आहेस. ऋषिकाणाम इंद्रियाणाम ईशः म्हणजे इंद्रियांचा जो नियमन करू शकतो तसा तू तुझ्या स्वरूपाचाही संकोच करू शकतोस. म्हणून तुझ्या स्वरूपाचा संकोच करून तू लहान होऊन मला तुझं रूप दाखव, असा ऋषिकेश शब्दाचा अभिप्राय. पूर्वी माझी आशा भुजा चारी दाखवी, आणि माझी आशा पूर्वी माझी इच्छा पूर्ण कर. चारी भुजा दाखवी, चतुर्भुज रूप तू तुझं दाखव. ते विराट स्वरूप जसं अर्जुनाला दाखवलं तसंही दाखवू नकोस. किंवा तुझं जे निर्गुण स्वरूप आहे तेही आमच्या बुद्धीला धारण करण्याची, त्याला जाणण्याची शक्ती आमच्या बुद्धीमध्ये नाही. आमची बुद्धी तेवढी शुद्ध नाही, निर्मल नाही, स्थिर नाही. तर तू आम्हाला तुझं चतुर्भुज रूप दाखव.
खालता सप्तही पाताळा वरता स्वर्गा होणे ढिसाळा तो मी मशक डोळा कैसा पाहो आपुल्या. तुझ्या स्वरूपाला जर पाहायचं झालं तर तुझं स्वरूप एवढं आवाढव्य आहे. किती आहे? खाली जर पाहायला गेलं तर पाताळा खालता सप्त पाताळाही 7 पाताळाच्याही खाली आहे. वरता वरी पाहिलं तर स्वर्गाहूनही ढिसाळा स्वर्गाहूनही ढिसाळ म्हणजे विशाल प्रचंड त्याच्याही पलीकडे असं तुझं स्वरूप आहे. कारण हे ब्रह्मांड त्याच्यामध्ये किती ब्रह्मांड येतं मग त्याच्या कितीतरी तो कसा आहे? अनंत आहे. तो असीम आहे. त्याला सीमाच नाही कुठली. असा असणारा तू तो मी मशकत तुझ्यापुढं मी कसा आहे? चिलट आहे. एक चिलट त्या उंबरातल्या चिलटासारखा मी मशक चिलट. आपल्या डोळा कैसा पाहो आपल्या डोळ्याने मी तुला कसं पाहू? एवढा तो सर्व व्यापक असलेला मी तुला कसं पाहू? मज असे हा भरवसा पढे होसी तया तैसा पंढरी निवासा तुका म्हणे गा विठोबा. तुकोबराय म्हणतात की गा विठोबा गा पंढरी निवासा विठोबा. अरे पंढरीला निवास करणाऱ्या ह्या विठोबा तो कसा आहे? माझा हा भरवसा असे. मला हा भरवसा आहे. मला हा विश्वास आहे. काय विश्वास आहे? पढिये तैसा तया होशी. ज्याला ज्याची जशी इच्छा आहे तसा त्याच्यासाठी तू होतो. हा माझा विश्वास आहे. त्या विश्वासामुळेच मी तुला म्हणत आहे की होय मज तैसा साना सुकुमार ऋषिकेशा. तू लहान हो आणि चतुर्भुज रूप तुझं मला दाखव. अशा प्रकारे तुकोबराय भगवंताला प्रार्थना करतात. आता पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय भगवंताचं भजन करण्यासाठी जे काही बाह्य वातावरण आहे बाह्य जो काही एकांताचा प्रसंग आहे तोच आम्हाला आवडतो. का आवडतो? कारण एकांतामध्ये भगवंताचं भजन हे चांगल्या प्रकाराने घडतं. त्यासाठी तुकोबराय ह्या अभंगामध्ये आपल्याला ते एकांताची रुची का लागली ते पुढच्या अभंगामध्ये सांगतात. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे पक्षीही स्वस्वरे आळविती. वृक्षवल्ली वनचरे सुस्वरे आळविती पक्षीही आम्हा स्वयरे. वृक्षवल्ली वृक्ष म्हणजे झाडं जे आधारा वाचून वाढतात ते झाड वृक्ष. ज्यांना जे वाढतात परंतु आधाराची अपेक्षा वाटते त्या वल्ली त्या वेली तर त्यांना हे वृक्ष वल्ली. वनचरे म्हणजे वनम चरंती ते वनचरा. हा वनामध्येच जे विचरण करतात वनामध्येच राहतात वनातच खातात वनातच झोपतात सगळं वनामध्ये ज्यांचं असतं असे वनामध्ये विचरण करणारे वन्य पशु श्वापद हिंस्र पशु किंवा अहिंस्र असलेले पशु सगळेच वनचरे आम्हा सोयरे. त्या आम्हाला सोयरे आहेत. सोयरे आहेत म्हणजे आमचे संबंधी आहेत आमचे नातलग आहेत आमचे ते आप्त आहेत. आणि आणखीन सुस्वरे आळविते पक्षीही सोयरे. सुस्वरामध्ये चांगल्या स्वरामध्ये मंजूळ अशा स्वरामध्ये गायन करणारे जे पक्षी आहेत ते सुद्धा आमचे सोयरेच आहेत. आता ह्याचा जर विचार केला तर तुकोबरायांना हे जे काही वनचर पक्षी श्वापद आहेत वृक्ष वेली आहेत पक्षी आहेत हे काय वाटतात? सोयरे वाटतात आप्त वाटतात. कारण ते भजनामध्ये कोणताही विक्षेप करत नाहीत आणि भजनी विक्षेप त्याची पै मरण. आणि लोकांतामध्ये काय होतं? भजनामध्ये विक्षेप होतो आणि भजनामध्ये विक्षेप होऊ नये आणि जे भजनामध्ये विक्षेप करत नाहीत उलट आपल्याला सहाय्य करतात. आपली चित्तवृत्ती स्थिर करण्यासाठी सहाय्य करतात. जसं योगासाठी योग साधना करण्यासाठी 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे भगवंतांनी सांगितलेलं आहे शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम. तिथे देश कसा निवडावा ते सांगितलेलं आहे. तिथे योगासाठी कसा देश निवडावा ते सांगितलं. आता इथे भजनासाठी तुकोबराय म्हणतात कसा देश असावा कशा देशामध्ये आम्हाला भजन करायला आवडतं तर ज्या ठिकाणी फक्त वृक्षवल्ली आहेत वनचर पशुपक्षी आहेत त्या ठिकाणी आम्हाला भजन करायला आवडतं. आता आपण म्हणू की पक्षी कसं काय देवाचं भजन करतात? ते तुकोबराय आहेत. तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर पक्षीसुद्धा काय करतील? त्या भगवंताचंच नामचिंतन करायला लागतील अशी तुकोबरायांची काय आहे? महती आहे. कारण आपल्या संगतीमध्ये आपले शेजारी जे कोणी असतील ते सुद्धा भजन करत नाहीत पण तुकोबरायांच्या संगतीमध्ये ते पक्षीसुद्धा काय करतात? भगवंताचं भजन करतात. वृक्ष वल्ली वनचरे जनाबाईंच्या गोवऱ्यासुद्धा काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल म्हणतात. मग हे सजीव असलेले वृक्ष वेली हे काय करतील? तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये विठ्ठल विठ्ठल किंवा तुकोबरायांच्या स्वरामध्ये स्वर मिळून भगवंताचं भजन का करणार नाहीत? म्हणून तुकोबरायांना तशा प्रकारे त्यांचं अनुकूलता वाटते. येणे सुखे रुचे एकांताचा वास.
आणि त्यामुळे आम्हाला एकांताचा वास काय होतो, आवडतो. आता हे पक्षी जे आहेत ते एक त्याच्यामध्ये जर थोडा विनोद बुद्धीने तसं आठवलं की पक्षी जे आहेत ते पक्षी काय करतात, सुस्वरामध्ये आळवतात. पण म्हणजे पक्ष्यांच्या आता एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, त्या पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये तुकोबऱ्यांना काय होतं, सुस्वर आहे लागलेला आहे असं वाटतं, किंवा त्यांच्या स्वरामध्ये सुद्धा तुकोबऱ्यांचा स्वर जात नाही. पण आपण जर गायला लागलो तर चांगले चांगले जे गायक आहेत त्यांचा स्वर, लागलेला स्वर बिघडतो. म्हणजे तुकोबऱ्यांची भजनाची सुद्धा स्थिती कोणती आहे आणि त्या पक्ष्यांची सुद्धा स्थिती कोणती आहे. पक्ष्यांनीही स्वरामध्ये गायन करावं किंवा पक्ष्यांनी ज्याही स्वरामध्ये गायन करावं ते तुकोबऱ्यांना सुस्वर वाटतं आणि त्याचा कोणताही विक्षेप होत नाही. अशा प्रकाराने ते पक्षी काय करतात, भगवंताचं गायन करतात, भगवंताला आळवतात. आणि मग असे सगळेच जर आळवणारे भेटले तर काय होतं, येणे सुखे रुची एकांताचा वास. या सुखाने आम्हाला एकांताचा वास आवडतो, नाही गुणदोष अंगा येतं. पुन्हा तिथं गेल्यावर काय असं नाही की थोडं भजन झालं मधल्या सुट्टीमध्ये त्याचं म्हणजे एकमेकांचे गुणदोष कोणत्याही प्रकाराने अंगाला येत नाहीत. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे काहीही अंगाला येण्याचं कारण नाही. किंवा एखाद्याचा द्वेष, चहाडी, निंदा, गुण दोष काहीही प्रकटन करण्याचं काही काम नाही. नाही गुणदोष अंगा येतं. कारण गुणदोष पाहिले हाच काय आहे, दोष आहे. मग गुण कोणता आहे तर गुणदोष. गुणस्तु उभयवर्जित, दोन्हींचा आहे. गुणदोष न पाहणं हाच गुण आहे. म्हणून हा गुणदोष एकांतामध्ये गेल्यानंतर येत नाही. पण तुकोबरांना विचारलं, महाराज आम्ही सप्ताहाला जातो, तिथं छान मंडप वगैरे टाकलेला असतो, पण तुम्ही एकांतामध्ये जाता, डोंगरामध्ये जाता, भामचंद्र, घोराडा, भंडारा त्या ठिकाणी काही व्यवस्था केलेली असते की नाही सप्ताहाची. तुकोबराय म्हणतात, आमचा मंडप असतो आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू. आम्हाला स्टेजही असतं, पण स्टेज कोणतं असतं, पृथ्वी आसन. म्हणजे पृथ्वीचंच आसन आम्हाला आहे, आकाशाचाच मंडप आमच्यासाठी आहे. आणि रमे तेथे मन क्रीडा करू. ज्या ठिकाणी मन रमेल तिथं जाऊन, एकच ठिकाणी विशिष्ट ठिकाणी आमचा मंच नाही, तर कुठेही जा आणि कुठेही वनामध्ये जिथं मन रमेल तिथं जाऊन आम्ही क्रीडा करू. क्रीडा करू म्हणजे ह्या भगवंताच्या लीलांचं गायन करू, भगवंताच्या नामाचं कीर्तन करू. आणि असा भगवंतानेच दिलेला जो स्वाभाविक मंडप आहे, स्वाभाविक असलेलं जे आसन आहे, ते आम्हाला साक्षात भगवंताने दिलेलं, त्याच्यामध्ये वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवे तो वारा अवसरू. मग तिथे गेल्यानंतर काय पंगत वगैरे काही राहण्याची काही सोय असेल ना, तुकोबराय म्हणतात कंथा, पांघरण्यासाठी गोधडी आहे. कमंडलू, पाणी पिण्यासाठी कमंडलू आहे, त्याच्यामध्येच भोजनही करतो आम्ही. देह उपचार करण्यासाठी ते गोधडी कमंडलू आहे. जाणवे तो वारा अवसरू. तुम्हाला काही वेळ काळ कळते की नाही, घड्याळ वगैरे असेल ना, तुकोबराय म्हणतात नाही. जाणवी तो वारा अवसरू. मंद वारा, जर थंड वारा येऊ लागला तर समजायचं आता सकाळ पहाट झालेली आहे, आता उजाडण्याची वेळ आलेली आहे. कारण तुकोबराय 2 तास 4 तासाकरता जात नव्हते. तुकोबराय गेले म्हणजे 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. अशी तुकोबरायांची अवस्था आहे. म्हणून तुकोबराय हे दिवस दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती. अशी स्थिती असल्यामुळे दुपार झाली तर ऊन चटकू लागलं तर समजायचं दुपार झाली. किंवा दाट वृक्षाच्या छायेमध्ये सूर्याचं दर्शन होत नसेल तर त्या वाऱ्यावरून काय करायचं, त्या वेळेचं काळाचं ज्ञान आम्हाला होतं. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोणी प्रकार सेव रुची. आणि मग तुम्हाला जेवण्यासाठी काय आहे तुकोबराय, तिथं काही पंगत वगैरे असं काही नाही. मग आमचं जेवण काय आहे तर हरिकथा भोजन, हरिकथा हेच आमचं भोजन आहे. ज्या वेळेला भागवताची कथा चालू होती त्यावेळेला शुकमुनींनी राजा परीक्षितीला विचारलं, राजन तुम्हाला काही भूक तहान काय लागलेली आहे की नाही. तर त्यावेळेला राजा परीक्षिती सांगतात की मला क्षुधा तृषा काहीही बाधत नाही, कारण हे कथामृत मला प्राशन करायला मिळत आहे, त्यामुळे मला कोणती तहान भूक काहीही लागत नाही. त्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात आम्ही हरिकथेचंच भोजन करतो. आणि ते भोजन कसं करतो, परवडी विस्तार. परवडी म्हणजे प्रकार, पुढेही प्रकार शब्द आलेला आहे, त्यामुळे या पहिल्या परवडीचा अर्थ थोडासा वेगळा करायला पाहिजे. परवडी म्हणजे काय,
परवडी म्हणजे चातुर्याने, परवडी म्हणजे आमच्या कौशल्याने आम्ही काय करतो, विस्तार करोनी, प्रकार करोनी, रुची सेवू. हे जे हरिकथेचं भोजन आहे, हे हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी किंवा विस्तार प्रकार करोनी रुची सेवू. हे हरिकथेचं भोजन आम्ही काय करतो, कौशल्याने. कौशल्याने म्हणजे किंवा सोयीने. सोयीने म्हणजे कसं, वाटलं तर प्रवचन करतो, वाटलं तर कीर्तन करतो, वाटलं तर कथा करतो आणि वाटलं तर अष्टादशा करतो. तर असे काय आहे, या परवडीनं प्रकार करूने त्या हरिकथेचेच प्रकार करतो आणि रुची सेवू, आनंदाने त्याचं आम्ही सेवन करतो. कधी नामसंकीर्तन करतो, फक्त भगवंताच्या नामाचा जप करतो. कधी कधी त्याचं काही ह्या अभंगांच्या माध्यमातून त्याचे आळवण करतो, त्याच्याशी संवाद करतो आणि कधी कधी त्याच्या नामांचं, कधी कधी त्याच्या गुणांचं, कधी त्याच्या लीलांचं या मुखाने आम्ही चिंतन करतो, वर्णन करतो. तर अशा प्रकारचं आमचं हे हरिकथेचं भोजन आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. तुकोबराय म्हणतात की तिथं बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी काही मित्रमंडळी, कोणी दुसरे, कोणी आणखीन हरिभक्तपरायण येत असतील. महाराज म्हणतात नाही नाही, तिथे कोणीही नाही. तुका म्हणे होय मनाशी संवाद. आमचा संवाद करण्यासाठी आमचं मन आहे ना सोबत. कोणीही जरी नसलं तरी मनासोबत संवाद करता येतो, पण आपण कधी मनाशी संवाद करत नाही. म्हणून गुरुवरी बाबा सांगत असतात की आपण कधीही शांत मनाने, डोक्यावर गुडघ्यावर टोपी ठेवून किंवा गुडघ्यावर फेटा ठेवून आपण शांत मनाने विचार करत जावा की आपलं काय चाललेलं आहे, आपल्याला नरदेह कशासाठी मिळालेला आहे, आपलं आयुष्य किती गेलेलं आहे, किती शिल्लक राहिलेलं आहे, आपल्याला काय साध्य करायचं आहे, आपण काय साध्य केलेलं आहे, जे पाहिजे ते केलं आहे की नाही, किंवा जे नको तेच फक्त करत आहोत, असा आपण आपल्या मनाशी संवाद केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात आम्ही मनाशी संवाद करतो. मन ओळी मना, बुद्धी क्षणक्षणा. मनच मनाला काय करतं समजून सांगतं आणि म्हणून मनाशी संवाद करतो. अरे मना, आता आपण एवढे दिवस झालं भजन करतो, तुझ्यामध्ये काही सुधारणा झाली की नाही, काय तुझ्या प्रवृत्ती, ज्या दुष्प्रवृत्ती आहेत त्या कमी झालेत की नाही, तुला आता निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं असं वाटतं का ते वासना थोडी कमी झाली की नाही, असं मनाशी आम्ही करतो, संवाद करतो. किंवा तुला आता ह्या भगवंताच्या नामामध्ये गोडी लागली की नाही, तुला आता ह्या भगवंताच्या स्वरूपामध्ये तू रमायला लागलास की नाही, हे सुख तुला आवडतं की नाही, असा मनाशी आम्ही संवाद करतो. आणि आपुलाचे वाद आपणाशी, आपलाच वाद म्हणजे आपल्याच चर्चा आपल्याशी, आपल्या मनाशी आम्ही करतो. आणि अशा प्रकारे आम्हाला त्या मनाशीच संवाद साधता येतो. येणे सुखे रुचे एकांताचा वास, यासाठी आम्ही एकांतामध्ये जातो. लोकांतामध्ये मनाशी आपल्याला संवाद साधता येत नाही, म्हणून आम्ही एकांतामध्ये जातो. तुकोबराय म्हणतात आणि त्यासाठी आम्हाला हा एकांतवास आवडतो. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, तो या गवळी घरी उमरा चढता टेकाधरी. तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताची जे काही भक्तांसाठी भक्तवत्सलता आहे ते या ठिकाणी सांगतात. अनंत ब्रह्मांडे एके रोमी अनंत ब्रह्मांडे, एका केसावरती अनंत ब्रह्मांड आहेत. ऐसे धेंडे, असा हा परमात्मा. धेंडे आहे म्हणजे अवाढव्य आहे, व्यापक आहे, त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादाच नाही, असा तो परमात्मा आहे. असे अनंत ब्रह्मांड त्याच्या एका केसावरती राहतात. एवढा तो व्यापक आहे. तो या गवळी यांच्या घरी. मग एवढा व्यापक असलेला परमात्मा तो कुठे आहे? तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेकाधरी. उंबरा चढत असताना टेका म्हणजे आधार घेतो आणि उंबरा चढून जातो. म्हणजे कसा, तळवे तळ हात टेकित, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तुम्ही देखीला सये. असा परमात्मा गवळ्यांच्या घरी लहान होतो. मारिले दैत्य गाढे ज्याचे पुराणी पवाडे. आणि दैत्य, गाढे दैत्य, मोठे बळकट असे जे बलाढ्य दैत्य आहेत ते त्याने मारले असे. आणि ज्याचे पुराणी पवाडे, आणि हे काही कुठं कोणीतरी सांगता असं नाही, पुराणांनी त्याची कीर्ती गायलेली आहे. ज्याचे पुराणी पवाडे, पुराणामध्ये सगळे पराक्रम गायलेले आहेत. असा एवढा जो मोठा परमात्मा आहे तो या गवळ्यांच्या घरी लहान मूल होऊन राहतो. तुका म्हणे कळा अंगे जायच्या असं कळा. तुकोबराय म्हणतात की ज्याच्या अंगामध्ये सगळ्या कळा आहेत. कळा आहेत म्हणजे कला आहेत, किंवा सगळ्या प्रकारचं चातुर्य ज्याच्या ठिकाणी आहे. आणि तो परमात्मा गवळ्यांच्या घरी आपल्या भक्तांसाठी अधीन होतो. आणि तो भक्तांसाठी अधीनो केतुला किरीटी. किती अधीन होतो तर तो त्यांच्या घरी
जणू काही त्याला शक्ती नाही, जणू काही त्याला आधार घ्यावा लागतो, असा तो त्यांच्या घरी उंबरा चढताना आधार घेत असतो. सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. अंती समयाचा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे. मंगळ हे नो हे कन्यापुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ. तुका म्हणे देव अंतरला दुरी डोळी अंधारी पडलीसे. सावधान ऐसे काय ते विचारा. तुकोबराय म्हणतात की तुम्ही सावधान सावधान असं ऐकत असता, पण ते नेमकं सावधान काय आहे ते तुम्ही त्याचा खऱ्या अर्थाने विचार करा. सावधान ऐसे काय, असं काय आहे नेमकं सावधान म्हणतात व्यवहारामध्ये, ते विचारा, त्याचा विचार करा. कोण विचार करा, तर संसारा आले सकळही, सगळ्यांनीच हा विचार करायचा आहे. संसाराला आलेले म्हणजे, संसार म्हणजे काय, तर जन्म उपजणे आणि निमणे हे साचचे जे का मानणे, तो जीवलोक मी म्हणे संसारो हन. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, आणि ते सत्य मानणं. जन्माला येणं आणि मरणं एवढाच संसार नाही, तर ते सत्य ज्यांना ज्यांना वाटतं ते कोण आहेत, संसारिक आहेत. आणि असे काय आहेत, संत सोडले तर सगळे संसारिकच आहेत. म्हणून सगळे संसाराला आलेल्यांनो काय करा, तुम्ही सावधान कशाला म्हणतात त्याचा तुम्ही विचार करा. अंत्य समयाचा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे. मग सावधान काय आहे, खरंच सावधान होणं म्हणजे काय, तर अंत्य समयाचा करणे विचार. माऊलींनी स्वतः सांगितलं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, या पदावरती भरपूर चिंतन आहे. अंत्य समयाचा करणे विचार, मरणाच्या समयाचा. अंतसमय म्हणजे शरीराचा अंत होणार आहे, शरीराचा संबंध सुटण्याचा जो वेळ आहे त्या समयाचा विचार करा. कारण घटिका पळे सादर वेचते. घटका म्हणजे 60 पळांची असते ती घटका, किंवा 24 मिनिटांची असते ती घटका. पळ म्हणजे त्या घटकेचाच असलेला 60वा भाग, 60वा अंश, ते म्हणजे पळ. तर अशी पळ घटिका ही सादर म्हणजे ते त्वरेनं चाललेले आहेत, ते खर्च होत आहेत. आणि तुम्ही हे आयुष्य, मोलाचे आयुष्य वायावे न जाय, तर तुम्ही काय करा, अंत्यसमयाचा, मृत्यूच्या वेळेला आपली काय स्थिती असणार आहे, आपल्याला तो मृत्यूचं दुःख सहन होईल की नाही, किंवा ह्या देहसंबंधी असलेल्यांचा त्याग करताना आपल्याला चित्तामध्ये त्यांच्याविषयीची वासना शिल्लक राहणार आहे का, त्या तादात्म्य सुटणार आहे का, त्यावेळेला दुःख होणार आहे का, याचा तुम्ही विचार करा. मंगळ हे नो हे कन्यापुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ. आता ह्या प्रत्येक तुकोबरांनी जो सावधान शब्द घेतला ना, तर त्या सावधान प्रसंगी जे घटिका, मंगल हे जे शब्द असतात, अंतरपाठ, हे सगळे शब्द घेतलेले आहेत. म्हणजे थोडक्यात हे रूपक आहे. मंगळ हे नो हे कन्यापुत्राधिक. मंगल, जे तुम्हाला मंगल असं वाटतं, शुभ मंगल, तर ते मंगल कोणतं आहे, हे कन्यापुत्राधिक, हे संतती होणं किंवा संततीचे विवाहादी कार्य करणं, हे मंगल नाही. मग राहिला लौकिक अंतरपाठ, त्यांचे अंतरपाठ तुम्ही सारता, म्हणजे त्यांचे विवाहादी कार्य तुम्ही उरकता, पण लौकिक अंतरपाठ राहिला. लौकिक जो अज्ञानाचा जो काही अंतरपाठ आहे, पडदा आहे परमात्म्याच्या आणि आपल्यामधला, तो अंतरपाठ तसाच राहिला, आणि त्याचा तुम्ही विचार करा. आणि ह्या अशा प्रकारचा तुम्ही सावधान व्हा. तुका म्हणे देव अंतरला दुरी डोळ्या अंधारी पडलीसे. तुकोबराय म्हणतात की देव हा दुरी, अंतरला, दूर गेला. जवळ असून जो आपलं स्वरूप आहे तो मी नाही तर मी जीव आहे, अशा प्रकारचा मध्ये अंधार आला. डोळ्या अंधारी पडलीसे, डोळ्यांना अंधारी पडली, म्हणजे अंधमंद दृष्टी झाली. गिळूप आहे हा काळ. अंधारी पडणं म्हणजे जसं लहान मुलं फिरतात आणि काय होतात, डोळ्याला अंधारी येते. अंधारी येणे म्हणजेच काय होणे, दृष्टी अंधमंद होणे, म्हणजे प्रकाश असताना आपल्याला न दिसणे. तसं स्वयंप्रकाश आपलं आत्मस्वरूप असताना मी काय आहे, जीव आहे, अशा प्रकारची भ्रांती होते. अशा प्रकारची अंधारी पडली, किंवा अंधारी पडणे म्हणजे अंधार पडला डोळ्यांना, म्हणजे ज्ञानदृष्टीला काय झाला, अंधार पडला, अज्ञानाचा पडदा त्या ठिकाणी आला. लवन मेळविता जळे, काय वरले निराळे, तैसा समरस झालो, तुझं माझी हरपलो. तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताशी मी एकरूप कसा झालो ते या दृष्टांतांनी या ठिकाणी सांगतात. लवन मेळविता जळे म्हणजे पाण्यामध्ये लवण म्हणजे मीठ जर मिसळवलं तर निराळे काय उरले. पाण्यामध्ये जर मीठ मिसळवलं तर पाठीमागे शिल्लक काय उरतं का, काही शिल्लक राहत नाही. तैसा समरस झालो, त्याप्रमाणे मी तुझ्या स्वरूपामध्ये समरस झालो, एक रस झालो, म्हणजे एक रूप झालो. तुझं माझी हरपलो, तुझ्यामध्ये मी हरपून गेलो. तत्वमसी ऐशी वाणी एक वेळ पडता काणी. तत्वमसी महावाक्याचं श्रवण झालं किंवा तुझी भक्ती केली आणि तुझ्या कृपेने, तुझ्या कृपाप्रसादाने मी तुझ्यामध्ये हरपून गेलो. मी कोणत्याही प्रकाराने वेगळेपणाने शिल्लक राहिलो नाही. अग्निकर्पुराच्या मेळी काय उरली काजळी. अग्नी आणि कापूर आहे. कापराला अग्नी लावून दिला
तर त्या ठिकाणी त्यांचा मेळ झाला तर ते दिसताना दोन दिसतात, पण तिथे काही शिल्लक राहतं का? काहीही शिल्लक राहत नाही. काय उरली काजळी, काजळी म्हणून तिथे काय उरली का? नाही. कापुराची वाती, उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जशी, तिथे सगळे समाप्ती झाली, काही राहिलं नाही. फक्त आकाश त्याचं अधिष्ठान रूपाने शिल्लक राहिलं. त्याप्रमाणे ह्या जीव आणि परमात्म्याच्या ह्या औपाधिक भेदाचा निराश झाला आणि केवळ जे अखंड सच्चिदानंद स्वरूप आहे तेच केवळ स्वस्वरूपभूत शिल्लक राहिलं. तुका म्हणे होती तुझे माझी एक ज्योती. महाराज म्हणतात की तुझी माझी एक ज्योती होती. आता काही परंपरेने असं सांगतात की वात लावत असताना दोन वाती लावायच्या असतात आणि त्या दोन एक वात लावू नये असं आपण परंपरेने ऐकतो. तर तसं या ठिकाणी तुकोबराय म्हणतात तुझी माझी एक ज्योती होती, म्हणजे तुझी आणि माझी या दोन वाती लावल्या, पण या दोन वातींची जी ज्योत आहे ते मात्र एकच आहे. तुका म्हणे तुझी माझी एक ज्योती होती. तुझी आणि माझी एकच ज्योती झालेली आहे किंवा होती, आहे आणि राहणार आहे, अशी त्रिकालाबाधित अशा प्रकारची तुझी माझी एकच ज्योती आहे. तुका ज्ञानदेव म्हणे ज्योतीची हे निज ज्योती. तुकोबराय पुढच्या अभंगामध्ये या संसारामध्ये आलेल्या जीवांना उपदेश करतात की संसारामध्ये सुख नाही, तर जिथे सुख आहे त्या सुखाचा तुम्ही विचार करा. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हवभरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे, संसारामध्ये आल्यानंतर कुठेही सुख नाही, म्हणजे या शरीर आणि शरीर संबंधी कोणत्याही पदार्थामध्ये आपल्याला सुख मिळणार नाही. वाया व्यर्थच हवभरी होऊ नका. आम्हाला आता सुख मिळेल, मग सुख मिळेल, याने सुख मिळेल, त्याने सुख मिळेल, अशी कोणती हाव तीव्र लालसा तुम्ही धारण करू नका. दुःख बांधवडी आहे हा संसार. अहो का तुकोबराय संसारामधून आम्हाला सुख मिळणार नाही का? कधीच मिळणार नाही का? का मिळणार नाही? तुकोबराय म्हणतात की अनित्यम सुखम अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व माम. त्या ठिकाणी असुख शब्द सांगितलेला. असुख म्हणजे ते दुःखरूपच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. हा जो संसार आहे हा दुःखाचा बंदीखाना आहे. आता दुःखाच्या बंदीखान्यामध्ये टाकलं तर तुम्हाला सुखाकडे जाता येईल का? येणारच नाही. तसं हा शरीराला प्राप्त होणं म्हणजे दुःख आहे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा कुठेही विचार नाही. मग म्हटले तुम्हाला असं वाटत असेल की शरीराला येणं म्हणजे मरणाचं दुःख आहे. मग मरणाचं दुःख आम्ही काय करू? मरणाचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करू. मग ते ज्ञानाने नाही, कसं काहीतरी तप करू आणि भगवंताला मागून घेऊ की आम्हाला अमर करा, त्या हिरण्यकशिपूसारखं. तुकोबराय म्हणतात अरे 14 कल्पेवरी आयुष्य जायला परितो राहिला ताटीखाली. असं शरीराने अमर होणं म्हणजे काय संसारातून सुटणं नाही. 14 कल्पेपर्यंत जो मार्कंडेय ऋषी ज्यांना कल्पांतामध्ये सुद्धा ते काय करतात, पोहे मार्कंडेय एकाकी, एकटेच मार्कंडेय ऋषी त्या प्रलयाच्या वेळेला तो जो काही प्रलयार्णव आहे त्या प्रलयार्णवामध्ये त्या प्रलयकालीन समुद्रावरती पोहत असतात. एकटेच, सगळ्यांचा प्रलय होतो सगळ्या जीवांचा, पण ते मात्र एकटे पोहत असतात. परंतु ते सुद्धा तो राहिला ताटीखाली. ते ताटीखाली म्हणजे झोपडीमध्ये राहतात. म्हणजे शरीराला धारण करून शेवटी काय आहे, दुःखच भोगावं लागत आहे. कारण सूर्याच्या उष्णतेनं होणारं दुःख निवारण करण्यासाठी ते काय करतात, झोपडी करून राहतात. तुका म्हणे वेगे जाय सुटून या धरणी हृदया माझी हरी. तुकोबराय म्हणतात की तू हरीला हृदयामध्ये धारण कर आणि लवकर या संसारामधून सुटून जा, म्हणजे देहाभिमान टाकून दे. त्यासाठी हृदयामध्ये हरीला धारण कर. तुझं करिता होय ऐसे काय नाही, डोंगराची राई रंग राणा. तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताला प्रार्थना करतात की देवा तू जर केलं ना तर काहीही होऊ शकतं, त्यासाठी तू माझं काय कर, अंगीकार कर, अशी प्रार्थना देवाला करतात. तुझं करिता नाही होय ऐसे काय, डोंगराची राई रंग राणा. तू करत असताना तुला जर करायचं ठरलं, तू जर करायचं ठरवलं तर नाही होय ऐसे काय, नाही होणार नाही असं काय आहे देवा? काहीच नाही, म्हणजे सगळं काय होऊ शकतं. काय होऊ शकतं? डोंगराची राई, डोंगराचा राई होऊ शकते. म्हणजे पंगुम लंघयते गिरीम, तिथं तर काय म्हटलेलं आहे, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपातमहं देव परमानंद माधवम. यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. म्हणजे तुझ्या कृपेने काय होतं, डोंगराचंही उल्लंघन पांगळा करू शकतो, पण त्या डोंगराचं उल्लंघन करण्याच्या ऐवजी त्या डोंगराची काय करू शकतो, तो साक्षात राई करू शकतो, मोहरी करू शकतो, आणि त्याला उल्लंघन करण्याचं काही श्रम होऊ शकत नाही. असा तो डोंगराची राई करू शकतो, म्हणजे अवघडाचं सोपं करू शकतो आणि रंकाचा राजा करू शकतो. म्हणजे
जो दरिद्र आहे त्यालाही श्रीमंत करू शकतो, रंक राजा करू शकतो. अशुभाचे शुभकरिता तुझं काही अवघड नाही पांडुरंगा, तुझं अशुभाचे शुभकरिता पांडुरंगा काही अवघड नाही. तुला पांडुरंगा ह्या अशुभाचं शुभ करायला काही अवघड नाही. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा, निराहारी दुर्वासा नवल नव्हे. 16 सहस्र नारी, 16,000 पत्न्या ज्या परमात्म्याला आहेत. ब्रह्मचारी कैसा, मग तो ब्रह्मचारी कसा? पण दुर्वास ऋषी त्या ठिकाणी यमुनेच्या पलीकडच्या काठावरती आले. भगवंताला निरोप पाठवला, देवा आम्हाला काहीतरी खायला पाठवा. भगवंताने आपल्या सगळ्या 16 सहस्र पत्न्यांना सांगितलं अन्न तयार करा. अन्न तयार करून निघाल्या त्या डोक्यावरती घेऊन त्या डालीमध्ये निघाल्या. तर तिथे पुढे गेल्या, यमुनेचा प्रवाह चालू आहे. मग त्या परत आल्या, भगवंताला सांगितलं. भगवंताने सांगितलं असं आहे का, यमुना मातेचा प्रवाह चालू आहे का, यमुना मातेला माझा निरोप द्या. मी जर ब्रह्मचारी असेल, बालब्रह्मचारी असेल तर यमुना मातेला सांगा की वाट दे म्हणून. असं भगवंताचा निरोप घेऊन गेल्या. त्यांना मनामध्ये हसू येत होतं, परंतु तिथं गेल्या भगवंताचा निरोप सांगितला, यमुना मातेने खरेच वाट दिली. तिथून पलीकडे गेल्या, दुर्वासांना जेवू घातलं, परत निघाल्या. पण परत लक्षात आलं की यमुना मातेचा प्रवाह चालू आहे. परत दुर्वासा ऋषींना सांगितलं की यमुना मातेचा प्रवाह अखंड चालू आहे. ते म्हणले तुम्ही येताना कशा आल्या? म्हणले देवाने असा असा निरोप सांगितला, आम्ही निरोप दिला, पण आम्हाला वाट भेटली. मग दुर्वास ऋषी म्हणले आताही तुम्ही जाऊन माझा निरोप यमुना मातेला सांगा. की दुर्वास ऋषी एवढं त्यांचं असं म्हणतात की 60 खंड्या अन्न त्या दुर्वासा ऋषींना लागत होतं. मग मी एवढं माझं भोजन झालेलं असतानाही मी जर निराहारी असेल तर यमुना माता तुम्हाला वाट देईल, असा माझा निरोप तुम्ही सांगा. मग तशाच निरोप यमुना मातेला दिला. यमुना मातेने वाट दिली. मग देवा हे कसं शक्य आहे? म्हणजे 16 सहस्र नारी, बरं त्यांना पुत्र नातू सगळे झाले, आणि तू कसा आहे म्हणतो ब्रह्मचारी. निराहारी दुर्वास एवढं मोठं अन्न फस्त करतात आणि म्हणतात निराहारी. हे मोठं नवल तर नाही ना. पंचभ्रतार द्रौपदी ते सती करिता पितृशांती पुण्यधर्मा. पंचभ्रतार, द्रौपदीला 5 पती आहेत. 5 पांडवांची ती पत्नी आहे आणि ते सती. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा अशी त्यांची नावं घेतली जातात. आणि ती सुद्धा सती होऊ शकते, पतिव्रता. आणि करिता पितृशांती पुण्यधर्मा. धर्मराजाने त्या सगळ्या कौरव कुळाचा नाश केला आणि तरीसुद्धा त्याला काय आहे? पुण्य. त्याने मोठं पुण्याचं काम केलं. आणि असं तुम्ही सिद्ध करता, हे असं कसं होतं देवा? दशरथ पातकी ब्रह्महत्या राशी. दशरथ राजा ब्रह्महत्यांचा राशी आहे, पातकी आहे. श्रावण बाळाचा वध दशरथ राजाने केला आणि त्याच्यामुळेच त्याच्या आईवडिलांनी प्राण सोडला. अशा ब्रह्महत्यांचा राशी असलेला, ब्रह्महत्यांचा मोठा पात करणारा नवल त्याचे कुशी जन्म तुझा. आणि त्याच्या कुशी, त्याच्या उदरी तू काय करतो? रामरूपामध्ये अवतार घेतो. हे कसं काय शक्य आहे? मुनीश्वरा नाही दोषाणू मात्र, भांडविता सूत्रवध होती. मुनीश्वरा सूत्र भांडविता वध होती, अनुमात्र दोष नाही. मुनीश्वर जे नारद महर्षी आहेत, त्यांनी सूत्र चालवतात. म्हणजे इकडचं तिकडं, तिकडचं इकडं काहीतरी सूत्र करतात, सूत्र चालवतात आणि भांडणं लावून देतात. फक्त भांडणं होत नाहीत, वध होती. त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतात, कितीतरी लोकांचे बळी जातात. आणि एवढं मोठं पातक त्यांच्या पदरी पडायला पाहिजे, पण अनुमात्र दोष नाही. कसलाच अनुभवसुद्धा त्यांच्या ठिकाणी दोष येत नाही, पाप लागत नाही. तुका म्हणे माझे दोष ते काय, सरता तुझे पाय झालो देवा. तुका बरं म्हणतात, देवा माझे दोष तर किती काय आहेत बरं, तर ते तू काय कर, सरते करून घे. मी तुझ्या ठिकाणी सरता झालेलो आहे, म्हणजे शरण आलेलो आहे, तुला मी समर्पित केलेलं आहे. म्हणून तुला आता मला काय कर, माझे सगळे दोष पाहू नको आणि मला दर्शन दे. आवडीच्या ऐसे झाले मुखा आले हरिनाम. तुकोबराई या अभंगामध्ये भगवंताची नामाची आवड मुखाला लागली, त्याच्यामध्ये स्वतःला धन्य धन्य मानतात. आवडीच्या ऐसे झाले, मुखाला हरिनाम आलं, तोंडामध्ये भगवंताचं नाम सहजगतीनं येऊ लागलं. आणि जसं काही लोकांच्या मुखामध्ये सहज ग्राम्यगीत येतं, तसं तुकोबरांच्या मुखामध्ये सहज भगवंताचं नाम येऊ लागलं. परी हे अनावर आवडीत आवडी अशी स्थिती झाली. तुकोबराय म्हणतात आवडीचे आशे झाले. मला जी आवड होती, जे नाम मला आवडत आहे, ज्या नामाची मुखाला वाणीला सवय लागावी असं वाटतं, ते सहज माझ्या मुखाला येत आहे, म्हणून आवडीचे आशे झाले. आवडीसारखंच झालं. आता घेऊ धनीवरी, आता आम्ही ते तृप्त होईपर्यंत घेत राहू. किंवा मुखा आले म्हणजे ते आम्हाला प्राप्त झालं, ते आम्हाला संतांच्या संगतीमध्ये त्याचा आवड लागली, मुखाला ते येऊ लागलं आणि ते आवडीच्या सारखंच झालं. आता घेऊ धनीवरी, आता ते आम्ही तृप्ती होईपर्यंत घेऊ. अहो तुकोबर आहे, तुम्ही तृप्ती होईपर्यंत घेईल म्हणता, पण त्याचा फल काय तुम्हाला प्राप्त होणार आहे? कशासाठी घेणार आहेत? तर मागी उरी नुरे तो,
कुठपर्यंत घेऊ? तृप्ती होईपर्यंत म्हणजे कुठपर्यंत? तर मागे उरी न उरे. उरी म्हणजे शिल्लक जे काही शिल्लक आहे, काय कर्म शिल्लक राहणं आहे किंवा अज्ञान शिल्लक राहणं आहे, तर ती अज्ञानाची, कर्माची, इच्छा वासनांची उरी जी आहे ती उरणार नाही. न उरे तोपर्यंत आम्ही काय करू? आता घेऊ धनीवरी. ह्या भगवंताचं नामस्मरण आम्ही करू. साठवण मनायसी पुढे राशी अमुप. पण तुम्ही हे जे काही नामस्मरण घेऊ म्हणता, भगवंताचं नाम सतत मुखाने चिंतन करू म्हणतात, त्याची साठवण तुम्ही कुठे करणार? एवढं मोठं नाम तुम्ही घेणार, फुकाचे ते लुटासार किंवा नामा म्हणे लाखोली सदा, असे तुम्ही ह्या परमार्थरूपी धन, हे नामरूपी धन तुम्ही लुटायचं म्हणता, ते सेवन करायचं म्हणता, पण ते साठवणार कुठं? तेवढं पोट आहे का तुमचं? तुकोबरे म्हणतात ते ह्या शरीराच्या पोटामध्ये नाही साठवायचं. साठवण मनायसी, मनासारखी साठवण त्याला आम्ही ठेवलेली आहे. आणि पुढे राशी अमुप, आणि पुढे ही नामाची जी राशी आहे ती कशी आहे? अमुप आहे. अमाप ते धन आहे. अमाप अशा प्रकारचं ते धन आहे, म्हणजे तेही संपणार नाही, म्हणजे नामही संपणार नाही. आणि जे नाम ज्या ठिकाणी साठवायचं ते मनसुद्धा कसं आहे? त्याला माप नाही. अशा प्रकारचं हे नाम आणि परमात्म्याचं नाम आणि रूपही आहे. तुका म्हणे कारण झाले विठ्ठल या ती अक्षरी. तुकोबरा म्हणतात की कारण झाले. कारण झाले म्हणजे आमचं जे काही कार्य होतं ते सिद्ध झालं, म्हणजे आमचं जे प्रयोजन होतं ते काय? भगवंताच्या नामाची आवड मुखाला लागावी, हे आमचं कार्य होतं, ते सिद्ध झालं. विठ्ठल या ती अक्षरी. कशाने झालं? तर या 3 अक्षरांनी, विठ्ठल 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 या 3 अक्षरांनीच आमचं कार्य कारण सिद्ध झालं, म्हणजे आमचं प्रयोजन जे होतं ते प्राप्त झालं. आता या ठिकाणी आता घेऊ धनीवरी मागे उरी नुरेतो, हे जे नामरूपी धन आहे, हे हरिनामच कसं आहे? परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे जे नाम आहे तेच रूप आहे, आणि रूप आहे जे परमात्म्याचं सच्चिदानंद रूप आहे, ते सच्चिदानंद रूपच नामाच्या रूपाने आम्ही ते सच्चिदानंद रूपाचं सेवन करत आहोत. त्यामुळं आम्ही त्याची साठवण कुठे करत आहोत? मनामध्ये करत आहोत. आणि ते अमुप आहे म्हणजे नाम हे रूपच रूप आहे. कारण तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, किंवा नाम परब्रह्म वेदार्थी, अशा स्वरूपाने ते नाम हे परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून ते आम्ही त्याची जी रास आहे ती अमुप आहे, आणि असं ते परब्रह्म स्वरूप असलेलं नाम आम्ही धनीवरी घेऊ. उपजोनी मरे परी हेचे वाटे बरे, नाही आवडीसे पार न म्हणवे झाले फार, अमृताची खाणी उघडले नव्हे धनी, तुका म्हणे पचे विठ्ठल हे मुखारुचे. जन्मणार आणि मरणार, घे न मे जन्म यासाठी देवा, किंवा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, हरिनामाचा खिचडी काला दुसऱ्या अभंगामध्ये आहे. तर अशा प्रकाराने आम्ही जन्मू मरू, परंतु हेची वाटे बरे, आम्हाला हेच बरं वाटत आहे. हेच म्हणजे जन्मणं आणि मरणं हे नाही, गुणगायनावडी हेच माझे सर्व जोडी, हे आम्हाला बरं वाटत आहे. म्हणजे जन्मणं आणि मरणं हे आमच्यासाठी क्षुल्लक आहे. आम्हाला जे काही महाधन किंवा महालाभ वाटत आहे, तर तो महालाभ कोणता आहे? तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या गुणांचं चिंतन. नाही आवडीसी पार न म्हणवे झाले फार. आता आवडीसी पार नाही म्हणजे आमची जी आवड आहे ती आवडीला मर्यादाच नाही. एखाद्याला एखादा पदार्थ आवडतो तर तो काहीतरी मर्यादेपुरता खाऊ शकतो. एखाद्याला कोणताही बासुंदी असेल, गुलाबजामुन असेल आवडतो, पण त्याच्या आवडीला मर्यादा असते. तुकोबरा म्हणतात आमच्या आवडीला पारच नाही. न म्हणवे झाले फार, फार झाले न म्हणवे. आता फार झालं, बास बास असं आम्हाला आमच्याच्याने म्हणवतच नाही. अमृताची खाणी उघडली नव्हे धनी, कारण ही जी खाण आहे, किती खाल्लं, जास्त खाल्लं तर मनुष्याला मरणाची भीती आहे, म्हणजे काही रोगाची भीती आहे, मरणासारख्या प्रसंगाची भीती आहे. पण तुकोबरा म्हणतात आम्ही जे सेवन करत आहोत हे अमृताची खाण आहे, आम्ही मरणार नाही, आम्ही अमर स्वरूपाला प्राप्त झालेलो आहोत. हे अमृताची खाणी उघडली, अमृताची 7वा कोडी, लागो का अनुघडी, सुखाच्या दिवस कोडी गणिज तुका. असं अमृताची खाण आमच्यासाठी हे प्राप्त झालेली आहे. आणि धनी नव्हे, आमची तृप्ती होत नाही. मग तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे तान्हे जता आहे. तुका म्हणे पचे विठ्ठल हे मुखारुचे. तुकोबरा म्हणतात की हे आम्हाला हे विठ्ठल नाम जे आहे किंवा हे विठ्ठल रूप जे आहे हे पचे, आम्हाला पचतही आहे. म्हणजे हे सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो सेवन करत असताना. तुकोबरा म्हणतात की आम्हाला ते अमृतरूप आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
अमृताची तुका म्हणे पचे, हे अमृत जे हे नाम जे आहे हे आम्हाला पचतही आहे आणि आमच्या मुखाला रुचतही आहे. काही पदार्थ असे असतात ते आवडत नसतात परंतु ते पचत असतात. काही पचत असतात पण मुखाला आवडत नसतात. तसं हे भगवंताचं जे नाम आहे हे मुखालाही रुचतं आणि पोटालाही पचतं आणि त्यामुळे नाही आवडीशी पार न म्हणावे झाले फार. ते फार झालं असं आमच्याकडून आता म्हणवत नाही. लटिकेची साच दाविले अचळ, पीडित असे काळ किती म्हण. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात की भगवंता हे जे तू आम्हाला दाखवलेलं आहेस, हा जो पसारा आहे, हे जे जग आहे ते कशासाठी दाखवलं, हे सगळं आवरून घे आणि तुझं जे स्वरूप आहे तेच तू आम्हाला दाखव. अशी भगवंताच्या यथार्थ स्वरूपाला ओळखून जे यथार्थ आहे तेच दाखव, जे नाही ते कशाला दाखवतो, अशी भगवंताला प्रार्थना करतात. लटिकेची साच दाविले अचळ, लटिकेची साच अचळ दाविले. जे खोटं होतं ना किंवा जे खोटं आहे, काय खोटं आहे तर लटिका व्यवहार सर्व हा संसार, असा हा खोटा असलेला संसार साच म्हणजे खरा आहे असा आणि अचळ आहे म्हणजे शाश्वत आहे, तो तसाच राहणारा आहे, स्थिर आहे असं आम्हाला तो दाखवलं. आम्हाला असं वाटतं की हे सगळं स्थिर आहे, शाश्वत आहे, हा देह असाच राहणार आहे. कोरोना गेला म्हणजे आता आपण मरणाच्या तावडीतून सुटलो असं वाटतं आहे, परंतु आपण मरणार आहोत ही काय होत नाही, आपल्याला आठवण होत नाही. म्हणजे काय, हे अचळ आहे. शरीराधिक सगळा संसार हा स्थिर आहे, साच आहे, खरा आहे. हे आम्हाला काय केलं तू दाविले. अशा प्रकारचं खोटंच खरं रूपाने तू आम्हाला दाखवलं. पीडित असे काळ किती म्हण कळते का, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित किंवा नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला. आता तू काय कर, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. हे विठ्ठला तू सत्य, तूच सत्य आहेस, त्रिवार सांगतात. म्हणजेच काय, तू पूर्वीही होता, आताही आहे, नंतरही राहणार आहेस. म्हणजे त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम, किंवा तू सत्य आहेस म्हणजे तू सत चिद आनंदरूप आहेस. तू सद्रूप आहेस, चिद्रूप आहेस, आणि जे सद्रूप चिद्रूप असतं तेच आनंदरूप असतं. असा तू सत्य आहेस. म्हणजे किंवा जो देशतः ज्याला अंत नाही, ज्याला वस्तुतः अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही, आणि ज्याला कालतःही परिच्छेद नाही, असा तू सत्य आहेस. म्हणून सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार, तो हा जगदाचा आकार. हे जगत कशासाठी आम्हाला तू दाखवलंस, म्हणजे सत्य तू आहेस आणि असत्य हे असलेलं जग कशासाठी तू आम्हाला दाखवत आहेस. जर सत्य तूच आहेस तर मग हे असत्य असलेलं आम्हाला आमच्या या नेत्रांना कशासाठी दाखवतोस, कशासाठी आम्हाला भ्रमित करतोस. सांभाळी आपुले हे माया, आम्हासी का भयाभीत केले. तुझी ही जी माया आहे, तू असं म्हणत असशील की मायामुळे हे तुम्हाला दिसतं, त्याला मी काही करत नाही, मायेने हे तुम्हाला दिसतं. तर हे जे माया आहे ना, ही तुझ्याच आश्रयाने राहते. स्वाश्रया स्वविषया म्हणतोस ना, आम्हाला तुझे शास्त्र सांगतात की ही माया स्वाश्रय आहे, स्वविषय आहे, किंवा परमात्म्याच्या आश्रयाने राहते आणि जीवाला विषय करते असं सांगतात ना. तर देवा, ही जी माया आहे ना, तर आता तूच सांभाळ, कारण तुझ्याच अधिष्ठानावर, तुझ्याच सत्तेने सत्तावान होऊन हे सगळे जगत आम्हाला दाखवते. म्हणून सांभाळ म्हणजे काय कर, सांभाळ म्हणजे जपून ठेव नाही, सांभाळ म्हणजे जशी आहे तशी ते आम्हाला कळव, जशी आहे तशी. आणि म्हणजे ते सत नाही, असत नाही, सदसत विलक्षण अनिर्वचनीय अशा प्रकारचे जे त्याचं स्वरूप आहे ते तशाच प्रकारचं स्वरूप असल्यामुळे ते आम्हाला उगाच दाखवतो कशाला, दृष्टीला तरी भ्रम कशाला. म्हणजे आम्हाला ना प्रतिदिस्तयोर बाध किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय असं नको सांगू. ते जर ते आम्हाला प्रतीतीला येते, मिथ्या वस्तू आहे, तर आम्हाला प्रतीतीला का उगाच ती पूर्वसंस्काराने पुन्हा सत्य वाटू लागते. एखाद्या वेळेला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, कोणीतरी दाखवलं की हा सर्प नाही, रज्जूच आहे, पण पुन्हा प्रकाश बाजूला केल्यानंतर तो खरंच पुढच्या वेळेस जात असताना तिथं तो सर्पच आहे की काय, किंवा स्थानवर पुरुषच आहे की काय, पुन्हा भ्रम होऊ शकतो. म्हणून हे कशासाठी दाखवतोस बाबा, तुझी जी माया आहे ही सांभाळी आम्हाची का भयभीत केले, आम्हाला कशासाठी भयभीत केलं. हिचा जे काही वास्तव स्वरूप आहे त्या मायेचं तू काय कर, जी नाहीच आहे तर ती नाही अशीच करून टाक. की म्हणजेच तिच्याविषयीची जी सत्यत्व बुद्धी आहे ती आमची काय कर, तू नाहीशी कर. रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटिकाची भ्रम वाढविला. रूप नाही आता हे जगताचे संबंधही बोलतात. रूप नाही त्याशी नाम ठेविले. ज्या जगताला मुळातच रूप नाही आणि त्याला तू नावही ठेवलं
आणि लटिकाचे भ्रम वाढविला. उगीच तू काय केला, भ्रम वाढवून दिला. आता काही वेळेला आपल्याला हे चरण भगवंताच्या स्वरूपाबद्दल असं वाटतं, पण हे जगताच्या स्वरूपाबद्दल आहे. कारण ओघ हा जगताच्या चिंतनाविषयी आहे, रूप नाही त्याचे नाव ठेवले. ज्याला मुळातच रूप नाही त्याला नावही ठेवून दिलं, नाव रूप नाही आणि पुन्हा त्याला नाव ठेवून दिलं. लटिकाचे भ्रम वाढविला. उगच तू भ्रम काय करत आहेस, आमचा वाढवत चाललेला आहेस. तू का म्हणे कागा झालास चतुर, होताशी निसुर निर्विकार. तू का देवा एवढा चतुर झालास? चतुर झालास म्हणजे फसवा झालास. होताशी निसुर, निसुर होता म्हणजे निष्ठुर होता. कोणत्या प्रकारचा संकल्प तुझ्या ठिकाणी नव्हता. अगदी निष्ठुर निर्विकार असा तू होता, कोणताही विकार तुझ्या मनामध्ये नव्हता. पण आता चतुर झालास. चतुर झालास म्हणजे जास्तच शहाणा झालास आणि आम्हाला फसवायला निघालास आणि फसवलंस. पण काय हे सगळं लटिकेचे साचा दाविले. मग तू असं काय करू नको देवा. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आम्हाला माहिती आहे की तू सत्य आहेस, तूच सत्य आहेस. सत्य तू आहेस आणि तूच सत्य आहेस. सत्य तू आहेस, तूच सत्य आहेस असं त्रिवार म्हणतात. आणि मग कागा हा दाविला जगदाकार असं आहे, पण हे आम्हाला जगत मग कशासाठी दाखवलं असं भगवंताला बोलतात. आमच्या कपाळे तुझा ऐशी बुद्धी धरावी ते सिद्धी योगाने. तुकोबर आहे या अभंगामध्ये भगवंताला बोलतात की देवा पण काय करावं, आमचं जे कपाळ आहे ना हे करंट कपाळ आहे, त्यामुळे तुला अशी बुद्धी होते. कशी बुद्धी होते की हे जसं आहे तसंच ह्यांना दिसावं, हे सगळं जगत ह्यांना जसं वाटतंय तसंच वाटावं, असं तुला आमच्याच कपाळामुळं, आमच्याच हीनबुद्धी करंट कपाळामुळं तुला वाटत आहे असं तुकोबराय भगवंताला बोलतात. म्हणजे एक प्रकाराने तुकोबराय खंत व्यक्त करतात. आमच्या कपाळे तुझा ऐशी बुद्धी, आमच्या कपाळामुळे म्हणजे आमच्या प्रारब्धामुळे, आमचं कर्म शिल्लक असल्यामुळे, आमच्या जे काही कर्मामध्ये मलविक्षेप आहेत आमच्या चित्तामध्ये ते आमचे नाहीसे न झाल्यामुळे तुला अशी बुद्धी होते की यांना हे सगळं दाखवावं. धरावे ते शुद्धी योगाने, ही शुद्धी धरावी म्हणजे यांना काय करावं, हे जे जगत आहे हे अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे आणि परमात्मा म्हणजेच त्यांचं जे स्वरूप आहे ह्या जीवाचं तेच आत्मरूप माझं आणि त्यांचं एकच रूप आहे असा ऐक्याचा बोध द्यावा अशा प्रकारची ते शुद्धी धरावी हे योगाने. अशा प्रकारचं काही तुझ्या बुद्धीला येत नाही आणि तो योग काही आमच्या जीवनामध्ये येत नाही. योगाने असा योग आमच्या जीवनामध्ये नाही. काय या राहिल्या विनोदा वाचून आपुल्या भिन्न केल्या आम्हा देवा. तुला जर वाटतंय ना की विनोद करावा, क्रीडा करावी, खेळ करावा, संकल्प करावा आणि ह्या सगळा एकोहम बहुश्याम एकट्याला कंटाळा येतो म्हणून एकले न कंठेवीची म्हणून या येणे असं जर तुला वाटत असेल तर या विनोदा वाचून काय राहिले, हीच तुला करमणूक आणि हाच खेळ तुला का करावा वाटतो. आणि तो हा खेळ करत असताना देवा काय केलेलं माहिती आहे का, आपुले या आम्हा भिन्न केले. आपलंच स्वरूप असलेलं म्हणजे तुझंच स्वरूप असलेले आम्ही, आम्हाला तू काय केलं, भिन्न केलं, वेगळं केलं. आणि मग आम्हाला जीवदशा, संसार, सुख दुःख, जन्मन मरण हे सगळं आमच्या पाठीमागे तू लावून दिलंस. कोठे मूर्ती म्हणतात दावे पुण्य पाप. आणि तू जर आम्ही तुला विचारायला आलो दारामध्ये, देवा तू आम्हाला हे का सुख दुःख देतो, काय संसार आम्हाला संसारामध्ये अडकवलं, काय शरीर दिलं, तर तू म्हणतो की तुमच्या कर्मफलाचा भोग घेण्यासाठी तुम्हाला काय माऊलींची ओवी आहे ना, अगा कर्मी जै उरावे तै ते सुखदुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका, असं तू आम्हाला उत्तर देतो. पण देवा तू म्हणतो ना पाप पुण्याचं फळ म्हणजे हे शरीर, पाप पुण्याचं फळ सुखदुःख भोगण्यासाठी शरीर प्राप्त झालं आहे. तर हे पाप पुण्य नेमके आहेत कुठे दाखव बरं. तू म्हणतो ना की पाप पुण्यामुळे तुम्हाला शरीर प्राप्त झालं, कुठे मूर्तिमंत दावे पुण्य पाप. हे शरीर हे सगळं मूर्तिमंत आहे, सगळे सुखदुःख आम्हाला भोगावे लागतात, साक्षात अनुभवाला येतात. आणि मग पाप पुण्य जो आहे म्हणतो आणि वरून काय सांगतो की पाप पुण्य हे अतिंद्रिय आहेत. अरे ते आम्हाला मूर्तिमंत दाखव तर आम्हाला पटेल की हे काय आहे, पाप पुण्याचं फळ आहे. कोठे मूर्तिमंत दावी पुण्य पाप, असे संकल्प व्हावेसे. आणि मग जर पुण्य पाप हे मूर्तिमंत तुला दाखवता येत नाही तर कशाला संकल्प करतोस, एकोहम बहुश्याम, कशाला तुझा संकल्प हा वागवतोस. ते काही करू नको, तुझा संकल्प सगळा सोडून दे. तुका म्हणे आता आवरावा चेडा टिकी ते पिढा पांडुरंगा. तुका बरं देवाला म्हणतात, देवा तुमचा हा जो चेडा आहे म्हणजे हे जे चेटूक करताय तुम्ही, आणि ते जे चेटूक आहे ते तुम्ही आवरून घ्या, बास करा आता चेटूक करायचं, आमच्यावर कोणतीही करणी काही करू नका. लटिकी ते पिढा पांडुरंगा देवा. आणि हे चेटूक करून एकोहम बहुश्याम अशा प्रकारची करणी करून पाप पुण्याचं फल मी तुम्हाला देत आहे असं म्हणून आमच्यावर जे काही पीडा करतास, आम्हाला जे काही दुःख भोगायला लावता ती खोटी असलेली पीडा तुम्ही काय करा, आवरून घ्या.
आता तुकोबर आहे बघा, वारंवार काय म्हणतात, लटिकिते पिढा पांडुरंगा, किंवा वरती सुद्धा म्हणतात लटिकेची साच दाविले अचळ. जर तुकोबर आहे वारंवार हे खोटं आहे तू आम्हाला दाखवलं असं जर म्हणत असतील तर भगवंताला काय वाटतं असेल? भगवंत म्हणत असतील, वा तुकोबर आहे, तुम्ही हे ओळखता आणि तुम्ही काय करता, ओळखून बोलत आहेत. तुकोबर काय करतील, भगवंत तुकोबराला आलिंगन देतील. पण जर आपल्यालाही असं वाटलं की हे सगळं खोटं आहे आणि खोटं समजून जर भगवंताची आपण हे अशी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मिका भक्ती केली तर भगवंतसुद्धा काय करतील, आपल्यालाही आलिंगन देतील. आणि किंवा असं वाटणं हेच एक प्रकारचं काय आहे, निर्गुण स्वरूपाने भगवंताने दिलेलं आलिंगन आहे. म्हणून हे सत्य, हे खोटं वाटणं आणि परमात्म्याची ही क्रीडा आहे असं वाटणं हेच काय आहे, भक्ती आहे. आणि ह्या भक्तीसाठी जे काही ज्ञान झालं तेच काय आहे, परमात्म्याने एक प्रकारचं दिलेलं आलिंगन आहे. आणि दुसरं जे सगुण स्वरूपाचं जे आलिंगन आहे तेही भगवंताने आपल्याला द्यावं अशी भगवंताला प्रार्थना. न बोलावे असे जनासी उत्तर, करीत विचार बहुवेळा, कोण पाप आड ठाकते येऊन, पालटित गुण अंतरीचा, संसारा हाती सोडविला गळा, काहे अवकळा येते पुढे, तुका म्हणे सेवे घडे अंतराय, यासी करू काय पांडुरंगा. न बोलावे असे जनासी उत्तर. तुकोबराय म्हणतात की मी भगवंताची ही भक्ती भजन साधना करत असताना मी असं ठरवलं की जनासी उत्तर न बोलावे असे बहुवेळा विचार करीतो. मला एक गुरुबंधू भेटले, ते असं म्हणले की मी तुमच्याशी बोलायचं नाही असं खूप वेळा ठरवलं, मी तुमच्याशीच नाही तर बऱ्याच जणांशी बोलत नाही, खूप कमी लोकांशी बोलतो. तर ही तुकोबरांची जी स्थिती आहे ही त्या अभंगामधून मला दिसून येते आहे. न बोलावे असे जनासी उत्तर, करीतो विचार बहुवेळा, कोण पाप आड ठाकते येऊन. आणि माझं कोणतं पाप आहे की ते आड येऊन उभं राहतं आणि अंतरीचा गुण पालटितं. अंतकरणातला जो गुण आहे तो गुण काय करतं, पलटून टाकतं. म्हणजे जो मी निश्चय केला मी आता कोणाला बोलणार नाही, मी फक्त भजन करेल, हा जो निश्चय आहे कोणतं तरी पाप आडवं येतं आणि पुन्हा त्यांच्याशी बोलायला भाग पाडतं. पुन्हा काय करतं, आमच्यासारख्यांना बोलण्याशी त्यांना भाग पाडतं आणि काहीतरी पाप तुकोबराय म्हणतात आमच्या आडवं येतं आणि मनातला निश्चय ढळून टाकतं. संसारा हाती सोडविला गळा, काही अवकळा येते पुढे. तुकोबराय म्हणतात की संसाराच्या हाती मी गळा सोडवला, म्हणजे जे काय संसार आहे घरचा, संसाराच्या नावे घालून अशून्य असा ह्याच्या हातातून मी गळा सोडवला. मी काही संसाराकडे लक्ष देत नाही, परंतु काही अवकळा येते पुढे. गळा सोडवला म्हणजे काय केलं, त्या संसाराच्या कचाट्यातून स्वतःला मुक्त केलं, संसाराच्या फजितीतून स्वतःला सोडून घेतलं. पण हे जे काही अवकाळ जे आहे, हे फजिती आहे, हे पुन्हा पुन्हा का माझ्या पुढे येत आहे, का माझा या लोकांशी संबंध येतो, नका मजपाशी वधो प्रपंचाच्या विषयी असं सांगितलं तरीसुद्धा हे लोक काय करतात, पुढे येतात या संसाराच्या गोष्टी करतात. तुका म्हणे सेवे घडे अंतराय, यासी करू काय पांडुरंगा. तुकोबराय म्हणतात की देवा सेवे अंतराय घडे, पांडुरंगा यासी काय करू. पांडुरंगा माझ्या सेवेमध्ये, या भजनामध्ये जो अंतराय येतो, विघ्न येतात, प्रतिबंध येतो, त्याच्यासाठी मी काय करू बरं. कोण पाप आड ठाकते येऊन, कोणतं माझं पाप आडवं येऊन उभं राहतं आणि काय करतं, अंतरीचा गुण पालटितं. आतमध्ये जो अंतकरणाचा स्वभाव आहे, तो निश्चय आहे, तो निश्चय पलटवून टाकतं आणि त्यांच्यामध्ये पुन्हा त्या लोकांमध्ये मिसळून टाकतं आणि माझ्या साधनेपासून, भजनापासून मला विन्मुख करतं. तर असं काही होऊ देऊ नको आणि अखंड तुझ्या नामस्मरणाची, तुझं जे नाम आहे तेच तुझं रूप आहे अशा प्रकारचा बोध देऊन त्या नामाविषयीची तुझी आवड आम्हाला प्राप्त होऊ दे. आणि जे नाम आहे तेच तुझं व्यापक स्वरूप असलेलं हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्वे सिद्धांत, हा तो मुख्यत्वे वेदांत. अशा प्रकाराने त्या तुझ्या नामाची रूप, तुझं नाम हे रूपस्वरूपच आहे आणि त्या नामाची तुझी आम्हाला आवड लागावी अशा प्रकारची प्रार्थना जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगांच्या माध्यमातून आपणही करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. जे काही बोललेलं आहे ते सर्व गुरुवर्य बाबांचं आहे आणि जोग महाराज संस्थेतील गुरुवर्यांचं आहे. जे अयोग्य असेल ते बुद्धीचे दोष आहेत समजून या ठिकाणी समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितो असे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुली ज्ञानेश्वर महाराज की जय.
वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली वनचरे आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करो कंथा कमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा वल्ली सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हरिकथा भोजन परवडे विस्तार करुणी प्रकार सेवो रुची करुणी प्रकार सेवो रुची तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुढील सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.